ज्ञानदीप अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। बघा, आज जे आपल्याला डिस्कशन घ्यायचं आहे, PYQ अनालिसिस घ्यायचं आहे, ते म्हणजे ग्रुप सी ची एक्झाम जी आहे 2023 त्याचं विश्लेषण आपल्याला घ्यायचं आहे। हा जो पेपर जो आहे का नाही तो 2023 चा आपण घेतोय, ग्रुप सी गट क चा। आणि त्यामध्ये जर का आपण विश्लेषण पाहिलं तर 50 प्रश्नांचं घटक निहाय जर का वर्गीकरण केलं तर आपल्याला असं दिसतं की ग्रामर वरती 24 प्रश्न विचारलेत आणि विशेष म्हणजे व्होकॅब्युलरी वरती 21 प्रश्न विचारलेत आणि इडियम फ्रेजेस वरती तर भरपूर प्रश्न या पेपरमध्ये विचारले गेलेत आणि पॅराग्राफ वरती 5 प्रश्न। असे 50 प्रश्नांचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळतंय, म्हणजे ग्रामर सोबत व्होकॅब्युलरी वरती पण भरपूर प्रश्न आता विचारले जात आहेत। तर परत एकदा मी सांगतो, आपल्या ज्या नवीन बॅचेस सुरू झाल्या आहेत त्या पण माहिती करून घ्या की आपल्या ज्या बॅचेस आहेत कंबाईनच्या ती 12 जानेवारीला आपली ही सुरू झालेली आहे ही बॅच। तर ही आपली पुणे इथं आपले पुणे इथं ह्या ब्रांचला सुरू झाली आहे। त्याप्रमाणे 8 डिसेंबरला आपल्याला छत्रपती संभाजीनगर इथे ही बॅच सुरू झालेली दिसेल। त्याच्यानंतर आपल्या ज्या दुसऱ्या बॅचेस आहेत ज्या आपल्या नाशिक वगैरे इथं आहेत त्या सुद्धा आपल्या सुरू झाल्यात। बघा, नाशिकला इथं आपली 8 डिसेंबरला सुरू झाली आहे आणि 12 जानेवारीची ही ऑनलाईन स्वरूपाची सुद्धा बॅच आपली सुरू झाली आहे। जर का तुम्हाला ही बॅच जॉईन करायची तर इथं नंबर आपण प्रोव्हाइड केलेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि अधिक माहिती सुद्धा तुम्ही घेऊ शकता। ठीक आहे, अशा आपल्या वेगळ्या बॅचेस ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये सुरू झाल्या आहेत, नक्की सर्वांनी ह्या जॉईन करा। चला, आता पुढे आणखीन एक अनाउन्समेंट सांगतो की आपली बॅच सुद्धा आहे इंग्लिश ग्रामरची, जे की फक्त 99 रुपयामध्ये तुम्हाला भेटते। चला आता सुरुवात करू। बघा, आता पहिला जो क्वेश्चन आहे 51 नंबरचा प्रश्न असा म्हणतोय, इट इज ऑलवेज डिझायरेबल टू लिसन टू द ॲडवाइस हू हॅव एक्सटेन्सिव्ह प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स। आणि सांगितले त्यांनी स्पॉट द एरर, म्हणजे आपल्याला एरर काय आहे या वाक्यामध्ये सांगायचं आहे। आणि एरर म्हणजे काय की स्ट्रक्चर मध्ये काहीतरी चूक केलेली असते। मी तर स्ट्रक्चर मध्ये काय आपल्याला चूक दिसते बघा, इट इज ऑलवेज डिझायरेबल म्हणजे हे नेहमी एक डिझायरेबल असतं की टू लिसन टू द ॲडवाइस, की ऐकणं, काय ऐकणं, ॲडवाइसला। आणि इथं तिथं त्यांनी दिलंय बघा हू नावाचा कंजंक्शन, हा रिलेटिव्ह कंजंक्शन आहे, म्हणजे काय जोडणारा। जो जोडणारा शब्द असतो का नाही हू आणि विच, हा हू कोणासाठी असतो तर तो सजीवांसाठी असतो। कोणासाठी असतो? सजीवांसाठी असतो, किंवा म्हणू आपण त्याला व्यक्तींसाठी असतो। आणि विच जो आहे का नाही हा मात्र आपल्याला निर्जीव गोष्टीसाठी असतो, आहे का नाही। विच जो आहे का नाही निर्जीव साठी असतो। इथं बघा हू कोणासाठी आलाय? ॲडवाइस साठी आलाय। मग जर का आपण ॲडवाइस साठी हू वापरला तर एकदम चुकीचं आहे। जर का इथं मॅन असता, स्टुडंट, प्लेयर असतात तर मात्र आपण हू घेतलेला असता। आणि हू जो आहे का नाही त्याच्यानंतर आपण म्हणलं असतं की हॅव, आहे का नाही। हॅवच्या ठिकाणी आपल्याला इथं हॅज घ्यावं लागलं असतं जर का इथं सिंग्युलर असतं, आहे का नाही। जर का इथं सिंग्युलर असतं म्हणजे इथं जसं त्यांनी दिलंय बघा ॲडवाइस हे सिंग्युलर आहे, तर इथं आपल्याला इथं पहिलं तर गोष्ट विच हॅज असं पाहिजे, पण त्यांनी हू हॅव दिलंय। परंतु आयोगानं हा क्वेश्चन मात्र कॅन्सल केलेला आहे। आता कॅन्सल का केला ते आपण बघूया, कारण आयोगाचं म्हणणं असं आहे की टू लिसन म्हणजे काय ऐकणं, त्याच्यानंतर टू ॲडवाइस ऑफ द पर्सन असं यायला पाहिजे, म्हणजे डायरेक्ट लिसन टू द ॲडवाइस असं येत नाही। लिसन टू म्हणजे ऐकतो, आपण कोणाला ऐकतो? व्यक्तीला ऐकतो। त्यामुळे एखाद्या ॲडवाइसला आपण ऐकत नाही। त्यामुळे आयोग असं म्हणतं की हे आपला क्वेश्चन जो आहे का नाही चुकीचा आहे। त्यामुळे खरं बघितलं तर सी मध्ये एरर दिसतोय आपल्याला, खरं तर विच हॅज असं पाहिजे, इथं हू हॅव दिलाय। त्यामुळे जर का आपण आन्सर काढलं तर सी निघतोय, परंतु आयोगानं हा क्वेश्चन कॅन्सल केलाय। त्याचं कारण की लिसन टू द ॲडवाइस ऑफ अ पर्सन असं पाहिजे, डायरेक्ट लिसन टू द ॲडवाइस असं नसलं पाहिजे। त्यामुळे हा क्वेश्चन चूक झालेला आहे। परंतु लक्षात ठेवा, हू जो आहे का नाही व्यक्तीसाठी असतो, विच जो आहे का नाही तर निर्जीव गोष्ट, जसं ॲडवाइस असेल किंवा एखादी गोष्ट असेल, निर्जीव वस्तू असेल त्यासाठी विच असतं। चला पुढचा क्वेश्चन घेऊया आपण। पुढचा आहे बघा की सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स, बरोबर सेंटेन्स कोणता आहे ते सांगा असं त्यांनी विचारले। 3 ऑप्शन दिलेत, नायदर डिड मेन नॉर वुमेन गो आउट ॲट नाईट। आता नायदर नॉरची वाक्यरचना आहे। आता नायदर डिड म्हणजेच काय केलंय त्यांनी इन्व्हर्जन केलेलं आहे। मग डिड म्हणलं की त्याच्यानंतर V1 येतो, मग नॉर नंतर वुमेन आहे आणि त्याच्यानंतर गो दिलाय, म्हणजे हे वाक्य कसं आहे? बरोबर आहे। नायदर नॉरच्या वाक्यरचनेमध्ये नॉर नंतर सिंग्युलर का प्लुरल त्यानुसार पुढे क्रियापद येत असतं। इथं वुमेन आहे त्यामुळे इथं गो आलेलं आहे, म्हणजे वाक्य एकदम बरोबर आहे। तर पहिलं ए सेंटेन्स आपलं बरोबर आहे, म्हणजे करेक्ट मध्ये आपलं ए पाहिजे म्हणजे पाहिजे। इथं बी आणि सी जे आहे का नाही ते ऑप्शन आपले निघून जात आहेत। आता पुढे बघूया, नॉट ओनली द किटन वॉज वेट बट कोल्ड ऑल्सो, आहे का नाही। म्हणजे किटन जे आहे का नाही मांजर ती फक्त वेट ओलीच नव्हती तर कोल्ड सुद्धा होती असं त्यांना म्हणायचंय। नॉट ओनली बट ऑल्सोची वाक्यरचना आहे। मग नॉट ओनली बट ऑल्सो कधी असतं? ज्यावेळेस आपण 2
दोन गोष्टी सांगत असतो की तो फक्त हुशारच नाही तर काय म्हणू आपण त्याला उंच सुद्धा आहे. ही इज नॉट ओनली टॉल बट ऑल्सो क्लेवर. मग नॉट ओनली पहिल्या शब्दाच्या अगोदर आणि बट ऑल्सो हा दुसऱ्या शब्दाच्या अगोदर आला पाहिजे. मग इथं बघा आपल्याला काय सांगायचं, ही जी मांजर आहे किटन वॉज वेट म्हणजे एक तर सांगायची ती ओली पण आहे, काय सांगायचं आपल्याला कोल्ड सुद्धा आहे. मग नॉट ओनली कुठे यायला पाहिजे, इथं वेटच्या अगोदर यायला पाहिजे आणि बर्ड जो आहे का नाही इथं कोल्डच्या अगोदर आलाय. हे मात्र बरोबर दिसतोय पण वेटच्या अगोदर नॉट ओनली यायला पाहिजे. म्हणजे वाक्य असं असायला पाहिजे होतं, द किटन इज नॉट ओनली वेट बट कोल्ड ऑल्सो, आहे का नाही, अशा प्रकारची वाक्यरचना पाहिजे. इथं मात्र वेटच्या अगोदर नॉट ओनली नाहीये, त्यामुळे ही वाक्यरचना चुकीची झालेली आहे. पुढचं, नो सूनर डज द कर्टेन गो अप व्हेन द चिल्ड्रन वॉच द प्ले क्लोजली. आता बघा नो सूनर दॅनची वाक्यरचना असते, कोणती असते, नो सूनर दॅन. इथं नो सूनर नंतर त्यांनी व्हेन वापरलाय, नाही, नो सूनर दॅनची वाक्यरचना असते, व्हेन येणार नाही. आणि आयोग नेहमी असंच करतं की व्हेनच्या ठिकाणी दॅन टाकतं, दॅनच्या ठिकाणी व्हेन टाकतं. त्यामुळे नो सूनर मध्ये इथं दॅन पाहिजे, इथं व्हेन टाकल्यामुळे हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे. त्यामुळे ओनली ए हे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 1 हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला पुढे पाहूया. डॅश प्रोनाउन्स आर ऑलवेज सिंग्युलर. हा थोडासा वेगळा प्रश्न विचारलाय बघा. इथं मात्र आपले प्रोनाउनचे जे प्रकार आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारलाय. आता असं कोणते प्रोनाउन आहेत की जे नेहमी सिंग्युलर असतात, त्यांनी ऑप्शन दिलेत बघा. पहिलं रेसिप्रोकल. आता रेसिप्रोकल म्हणजेच कोणता, इच ऑदर आणि वन अनदर. इच ऑदर जो आहे का नाही हा दोघांसाठी असतो आणि वन अनदर हा मात्र अनेकांसाठी असतो. वन अनदर म्हणजे दोघांपेक्षा जास्त असतील का नाही तर तिघं म्हणू आपण त्याला, किंवा जास्त लोक असतील तर त्याला वन अनदर म्हणतात. मग जर का जय आणि वीरू असत आपण काय म्हणलं असतं, जय अँड वीरू लव्ह इच ऑदर, म्हणजे काय दोघं एकमेकावर प्रेम करतात. आणि तिघांपेक्षा जास्त असेल तर आपण काय म्हणणार, वन अनदर. मग हे दोघं किंवा दोघांपेक्षा जास्त हे तर झाले प्लुरल, त्यामुळे हे तर आपलं उत्तर नसणार आहे. पुढचं रिलेटिव्ह. रिलेटिव्ह प्रोनाउन मात्र कशावर डिपेंड असतो, अगोदर जो व्यक्ती आलाय त्याच्यानुसार. जसं की आता मागचा आपण हा जो क्वेश्चन बघितला होता ह्याच्यामध्ये समजा इथं जर त्यांनी दिलं असतं टू लिसन टू द पीपल किंवा स्टुडंट्स, तर मात्र आपण हु हॅव असं घेतलं असतं आपण. म्हणजे हा सुद्धा जो आहे का नाही प्लुरल ठरू शकतो रिलेटिव्ह वाला. नंतर आहे बघा पर्सनल. पर्सनल प्रोनाउन म्हणजे काय, आय, वी, यू, ही, शी, दे. इथं आय आणि वी म्हणजे प्लुरल झाला, त्यामुळे हा सुद्धा आपला सिंग्युलर नसतो. परंतु डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन मात्र नेहमी सिंग्युलर असतो. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजेच कोणता, ईच आणि एव्हरी सारखे. ईच आहे, एव्हरी आहे. ईच ऑफ द स्टुडंट्स इज, एव्हरी ऑफ द प्लेयर इज, आहे का नाही. त्यामुळं ईच आणि एव्हरी आलं की पुढे आपण सिंग्युलर वापरतो वर, त्यामुळं डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन हा नेहमी आपला सिंग्युलर असतो. तर ओनली डी हे आपलं उत्तर असलं पाहिजे. सी ओनली पण नाहीये, ए ओनली पण नाहीये, डी ओनली राईट हे आपला आन्सर आहे, बी डी पण नाहीये. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. पुढचा आहे चूज द इडियम दॅट मीन्स टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्याला म्हणीचा अर्थ सांगायचा आहे, कोणती, टू रिव्हील अ सिक्रेट म्हणजे सिक्रेट जे आहे, गुपित जे आहे ते उघडकीस आणणं, ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन किंवा जी कॉन्फिडेन्शियल माहिती आहे तर ती माहिती उघडकीस आणणं. त्यासाठी काय म्हणतात, ब्रेक द आईस आहे का, बाईट द बुलेट आहे का, लेट द कॅट ऑफ द बॅग आणि हिट द नेल ऑन द हेड. हे चारही आपण इडियम घेऊया बघा. पहिलं ब्रेक द आईस. आता ब्रेक द आईस म्हणजे काय, सुरुवातीला समजा एखादी मीटिंग आहे, पार्टी आहे आणि सगळे लोक जमलेत, परंतु कोण बोलणार सुरुवातीला, त्यामुळे सुरुवातीला एकदम टेन्स वातावरण असतं, म्हणजे काय एकदम शांत. मग हे जे शांत वातावरण आहे हे जे शांत वातावरण आहे का नाही तर ते शांत वातावरण कसं दूर करायचं, त्यासाठी काय करतात, थोडंसं सुरुवातीला हे बाहेरच्या देशामध्ये थोडंसं आईस ब्रेक करून वाईनमध्ये टाकतात आणि मग ती वाईन जी आहे का नाही सगळ्यामध्ये फिरवण्यात येते. म्हणजे काय केलं जातं, खेळीमेळीचं वातावरण केलं जातं. मग ब्रेक द आईस ह्याचा अर्थ काय हो, की मीटिंग किंवा सुरुवातीला कोणतीही गोष्ट असेल, पार्टी असेल, त्या सुरुवातीला जे वातावरण आहे थोडंसं खेळीमेळीचं करणं त्याला म्हणायचं ब्रेक द आईस. तर ब्रेक द आईस म्हणजे काय, जे शांत वातावरण आहे ती शांतता दूर करणं असा त्याचा अर्थ आहे ब्रेक द आईसचा. नंतर दुसरे आहे बघा इडियम, ती पण आपण घेऊया. पुढचं आहे बघा बाईट द बुलेट. बाईट द बुलेट म्हणजे काय, की समजा गोळी झाडली आणि बुलेट आपण दातामध्ये चावतोय, म्हणजे काय आपण धाडस करतोय, एखाद्या गोष्टीला धाडस करणं, डेअरिंग करणं किंवा एखाद्या गोष्टीला धैर्यानं सामोरं जाणं, त्याला म्हणायचं बाईट द बुलेट. नंतर आहे बघा टू लेट द कॅट ऑफ द बॅग. म्हणजे काय, एखादी मांजर आहे समजा ती लपून ठेवली आपण बॅग मध्ये आणि ती मांजर जर का आपण बॅग मधून बाहेर काढली, याचा अर्थ काय, ते सिक्रेट आपण बाहेर आणतोय, आहे का नाही. एखादं गुपित आहे किंवा एखादी गुपित गोष्ट आहे तर ती सिक्रेट आपण बाहेर आणणं म्हणजे द कॅट आउट ऑफ द बॅग असतं. आणि शेवटचं हिट द नेल ऑन द हेड. नेल म्हणजे काय, खिळा. आपला जो खिळा आहे हाताने आपल्या डोक्यावर मारायचा, म्हणजेच काय, की बरोबर ती गोष्ट आपण आठवणं, बरोबर ती गोष्ट करणं, ॲक्युरेटली करणं, म्हणजे नेमकं मर्म ओळखणं, नेमकं बोट ठेवणं, एखाद्या गोष्टीवर एखाद्या मुद्द्यावर नेमकं बोट ठेवणं, त्याला म्हणायचं हिट द नेल ऑन द हेड. मग इथं ऑप्शन बघा, त्यांनी विचारलंय
टू रिव्हील अ सिक्रेट ऑर कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन, जी आपली गुपित माहिती आहे ती उघडकीस आणणं. मग त्यासाठी कोणतं आहे बघा, ब्रेक द आईस आहे का नाही, हे तर वातावरण खेळीमेळीचं करणं आहे. लेट द कॅट ऑफ द बॅग, बरोबर हेच उत्तर आहे आपलं. बाईट द बुलेट, हे तर धाडस करणं असतं, परिस्थितीला सामोरं जाणं. हिट द नेल ऑन द हेड आहे का नाही, हे येणार नाहीये. ऑप्शन नंबर 2 आपलं इथं बरोबर उत्तर आहे. चला पुढचं बघू आपण. पुढचा क्वेश्चन जो आहे का नाही तो आहे बघा हा परत एकदा सांगतो की आपली ही अशा प्रकारे जर का तुम्हाला वॉकॅब्युलरी आणि ग्रामर शिकायचं असेल तर फक्त 99 मध्ये ₹99 मध्ये तुम्हाला 1 महिन्याच्या व्हॅलिडिटीसह 80+ व्हिडिओ भेटणार आहेत. आणि जर का तुम्हाला ही बॅच जॉईन करायची आहे तर तुम्हाला हा जो व्हॉट्सअप नंबर आहे ह्यावरती फक्त हाय असा मेसेज करायचा आहे, तुम्हाला बॅचची लिंक भेटून जाईल. आणि जर का तुम्हाला हाच कंटेंट 12 महिन्यासाठी पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त ₹999 मध्ये तुम्हाला 12 महिन्याच्या व्हॅलिडिटीसह ही बॅच भेटणार आहे. आणि जे ज्ञानदीपचे स्टुडंट आहेत त्यांना फक्त आणि फक्त ₹399 मध्ये ही बॅच भेटणार आहे 12 महिन्याच्या व्हॅलिडिटी सहित. तुम्हाला कुपन कोड घेण्यासाठी, जे ज्ञानदीपचे स्टुडंट आहेत त्यांना कुपन कोड घेण्यासाठी हा जो नंबर आहे ना, हा जो दुसरा नंबर आहे, ह्या 2 नंबरवरती कॉल करायचा आहे. तुम्हाला ह्या 2 नंबरवरती कॉल केल्यानंतर कुपन कोड मिळेल. तो कुपन कोड घेऊन तुम्ही ₹399 तुम्ही ह्या बॅच घेऊ शकता. आणि जे अदर स्टुडंट आहेत त्यांनी ₹999 मध्ये ही बॅच घेऊ शकता. आणि 1 महिन्यासाठी पाहिजे असत सेम कंटेंट तर तुम्हाला ₹99 मध्ये ही बॅच भेटणार आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण काय म्हणतंय. चूज द करेक्ट सेंटेन्स, बरोबर सेंटेन्स कोणता आहे ते सांगा. आता इथे त्यांनी दिलंय बघा, पहिलं ट्राय अँड कम टुमारो. आता लक्षात घ्या, ट्राय म्हणजे प्रयत्न करणं. हा जो वर्ब आहे का नाही ट्राय, त्याच्यानंतर नेहमी आपलं इन्फिनिटिव्ह आलं पाहिजे. ट्राय नंतर काय आलं पाहिजे, इन्फिनिटिव्ह आलं पाहिजे. इन्फिनिटिव्ह म्हणजेच काय, टू प्ले, टू वॉच वगैरे. म्हणजे आपण असं म्हणायला पाहिजे ट्राय टू कम आहे का नाही, ट्राय टू कम म्हणा. ट्राय टू प्ले, प्रयत्न करणं. कशासाठी प्रयत्न, येण्याचा प्रयत्न करणं. ट्राय टू प्ले, खेळण्याचा प्रयत्न करणं. ट्राय टू रीड, वाचण्याचा प्रयत्न करणं. तर ट्राय नंतर नेहमी त्याला आपलं टू इन्फिनिटिव्ह आलं पाहिजे. इथं मात्र ट्राय अँड आलं, त्यामुळे ही वाक्यरचना चुकीची आहे. ठीक आहे, म्हणजे ए आपलं जे आहे का नाही चुकलंय. मग ए जिथं आहे तो आपण काढून टाकू शकतो आहे का नाही. ऑप्शन नंबर 4 जो आहे का नाही तो आपला निघून जातोय. पुढचं आय फेल्ट शुअर आहे का नाही, मला फिलिंग येते किंवा मला वाटतंय, शुअर आहे, ही वुड डाय अँड हिज मनी वुड गो टू हिज सन. आता पहिल्यांदा वाचल्यानंतर आपल्याला हे वाक्य बरोबर वाटतंय, कारण का आय फेल, फीलचं फेल झालं आहे का नाही, पास्ट टेन्स झालाय. त्याच्यानंतर वुड, ही वुड आपण पास्टची मॉडल ऑक्झरी वापरली आहे. त्याच्या हिज मनी वुड गो आहे का नाही, पास्टची मॉडल ऑक्झरी वापरली. त्यामुळे हे सगळं बरोबर वाटतंय. परंतु लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण म्हणतो आय फेल शुअर, मला खात्री आहे की, त्यावेळेस इथं आपल्याला इथं दॅट घ्यावाच लागतो आहे का नाही. काय दॅट घेणं इथं अपेक्षित आहे. इथं मात्र आपण वाक्यामध्ये दॅट घेतलेलं नाहीये. त्यामुळे लक्षात घ्या, आपण 2-3 वाक्य जोडतोय, पण जोडताना भले इथं अँड घेतलाय पण दॅट इथं घेतलेला नाहीये. त्यामुळे ही वाक्यरचना आयोगानं चुकीची सांगितली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, आय फेल शुअर दॅट, मला खात्री आहे की, किंवा मला खात्री वाटते की ही वुड डाय, की तो मेलेला असेल, अँड हिज मनी वुड गो टू हिज सन, आणि त्याचा पैसा त्याच्या मुलाला दिला गेला असेल. तर इथं आय फेल शुअर दॅट पाहिजे, इथं दॅट न दिल्यामुळे ही सुद्धा वाक्यरचना चुकीची आहे. तर बी सुद्धा आपला ऑप्शन जो आहे का नाही चुकीचा आहे. म्हणले बी सुद्धा हा आपला गेलाय, हा पण गेलाय, म्हणजे डायरेक्ट उत्तर आलंय आपलं ओनली सी. द पंडित रेड द फर्स्ट मंत्रा, पंडित जे आहेत का नाही त्यांनी मंत्र वाचला. अँड द ब्राइडग्रूम रेड द सेकंड आहे का, आणि ब्राइडग्रूमने काय केलं, ते सेकंड दुसरं जे वाचलं, म्हणजे ऍक्शनच्या नंतर लगेच झालेलं आहे, रिॲक्शन आहे. त्यामुळे इथं सिंपल पास आता आपण वापरू शकतो, म्हणजे ओनली सी हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन पाहू आपण. फाइंड द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स फॉर. इनडायरेक्ट स्पीच आपल्याला करायचंय. आता कोणतंही असू द्या, डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपण नेहमी पास्ट टेन्स करत असतो. मग सिंपल प्रेझेंट असू द्या, कंटिन्युअस प्रेझेंट असू द्या, काही असू द्या. सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास होतं, कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस पास होतं. मग इथं त्यांनी दिलंय बघा, ही सेड, तो म्हणाला आय शॅल गो होम आहे का नाही, आय शॅल गो होम, मी घरी जाईन. आता शाल आहे तर त्याचं रूपांतर ज्यावेळेस आपण इनडायरेक्ट मध्ये करतो तर शाल आणि बिल असू दे, त्याचं वुडच होतं. काय होतं, वुड होतं. फक्त जर का सजेशन द्यायचं असेल तर शुड होतं, नाही तर बाकीच्या ठिकाणी वुडच होत असतं. आणि हा जो पर्सन आहे, फर्स्ट पर्सन कशावर डिपेंड असतो, बोलणारा. बोलणारा कोण आहे, ही आहे. म्हणजे आपण काय म्हणणार, ही सेड दॅट ही. शालचं काय होणार आहे, वुड आहे का नाही, काय होणार आहे इथं, वुड. आणि काय म्हणणार, गो होम आहे का नाही, ही वुड गो होम. अशा प्रकारे वाक्यरचना यायला पाहिजे. मग बघा, ही सेज, आता सेडचं सेज होणार आहे का नाही, त्यामुळे हा ऑप्शन गेलाय. ही सेड दॅट, ही शाल, शालला शाल राहणार आहे का नाही, नेहमी त्याचं वुड होणार आहे. ही सेड दॅट ही वुड गो होम, बरोबर, हे वाक्यरचना बरोबर वाटते. ही सेज नाही, ही सेज नाही, ही सेड येणार आहे. त्यामुळे ओनली ऑप्शन आपला जो तिसरा आहे का नाही तो आपला इथं बरोबर दिसतोय. चला पुढचा क्वेश्चन पाहूया.
हॅड ही नॉट सेंड मनी ऑन टाइम द पुअर फार्मर डॅश हिज सन. आता बघा हे कंडिशनल सेंटेन्स आहे आणि ही परफेक्ट पास्टची कंडिशन आहे. 4 कंडिशन आहेत, प्रेझेंटच्या 2 कंडिशन आणि पास्टच्या 2 कंडिशन आहेत. पास्ट मध्ये सिंपल पास्ट आणि परफेक्ट पास्ट आहे. तर बघा हॅड ही नॉट सेंड हे इन्व्हर्जन रूल आहे, म्हणजे खरं तर काय आहे इथं इफ पाहिजे. इफ ही हॅड नॉट सेंड अशी वाक्यरचना आहे. मग हॅड सेंड म्हणजे परफेक्ट पास्ट झाला. मग परफेक्ट पास्ट म्हणलं की पुढे मॉडल परफेक्शन असतं. मग मॉडल परफेक्शन म्हणजेच काय असणार आहे, वुड हॅव, कुड हॅव वगैरे आहे का नाही. वुड हॅव V3 येतं. काय येतं, वुड हॅव V3. अशा प्रकारचे मॉडल परफेक्शन यायला पाहिजे. वुड मॉडल ऑक्झिलरी पास्टची आणि हॅव प्लस V3 म्हणजेच काय, हे परफेक्ट पास्ट म्हणजे परफेक्ट टेन्स आला, त्याला मॉडल परफेक्शन म्हणतात. मग हॅड सेंड जर का परफेक्ट पास्ट असेल तर मॉडल परफेक्शन म्हणजेच काय, वुड हॅव V3, कुड हॅव V3 वगैरे यायला पाहिजे. मग बघा इथं वुड लॉस, वुडच्या नंतर V1 वगैरे येणार आहे का नाही. वुड हॅव लॉस आहे का नाही, हे पण दिलंय त्यांनी, म्हणजे वुड आलं आणि त्याच्यानंतर हॅव लॉस म्हणजे मॉडल परफेक्शन दिसतंय बरोबर. वुड हॅव बीन, आता लक्षात घ्या पॅसिव्हाइज करायची गरज नाही, कारण का पुअर फार्मर जो आहे का नाही तो सब्जेक्ट आहे. त्यामुळे वुड हॅव लॉस, वुड मॉडल ऑक्झिलरी इन हॅव लॉस परफेक्ट म्हणजे मॉडल परफेक्शन हे उत्तर बरोबर आहे. विल हॅव येणार नाही, कारण का नेहमी आपल्याला पास्ट टेन्स करायची, तर विल येणार नाही, तर नेहमी पास्टची मॉडल ऑक्झिलरी वुडच येते. तर अशा प्रकारे आपल्याला 57चं उत्तर इथं सेकंड नंबर भेटलेला आहे. चला पुढे बघूया. फिलिंग द ब्लँक. मेनी पीपल आर पेंटिंग. आता हा जो नियम आहे का नाही तो MPT वर आहे. म्हणजे काय की जर का वर्ब झालं त्याच्यानंतर काय येतं, मग ॲडवर्ब आलं तर ॲडवर्ब अगोदर कोणतं येतं, तर ॲडवर्ब बघा लक्षात घ्या नेहमी कसं येतं MPT आहे का नाही. MPT म्हणजे काय, मॅनरवाला अगोदर येतो, नंतर मग आपला प्लेसवाला येतो आणि शेवटी मग टाइम येतो. आणि वाक्यामध्ये नेहमी जे ॲडवर्ब टाइमवाला आहे का नाही ते आपण शेवटी घेत असतो. इथं बघा मेनी पीपल आर पेंटिंग, मेनी पीपल सब्जेक्ट झालं, आर पेंटिंग जे आहे का नाही आपलं हे वर्ब झालं, आणि वर्ब नंतर काय असतं मग लक्षात घ्या ऑब्जेक्ट असतं. मग काय पेंट केलंय बघा, व्हाईट देअर हाऊस येणार आहे का नाही, अगोदर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यावा लागणार आहे. दीज डेज टाइम येणार आहे का अगोदर, नाही. त्याच्यानंतर देअर होम्स बरोबर आहे, काय पेंट केलंय त्यांचे हाऊस, आणि कसे हाऊस केलेत व्हाईट, आणि कधी दीज डेज, म्हणजे हे उत्तर आपलं बरोबर दिसतंय की वर्ब नंतर आपण ऑब्जेक्ट घेतलाय, ऑब्जेक्ट नंतर हे कॉम्प्लिमेंट घेतलंय, ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट, आणि त्याच्यानंतर आपण टाइम सगळ्यात शेवटी सांगायचा असतो. देअर हाऊस दीज डेज व्हाईट, दीज डेज नाही. तर अशा प्रकारे ही वाक्यरचना चुकीची दिसते, ही मात्र आपली बरोबर आहे. पुढं, after years of guilt, she finally decided to make a clean breast of her involvement in the scandal and confess everything to the authorities. What does the phrase to make a clean breast of mean? म्हणजे काय आपल्याला सांगितले त्यांनी, ही जी फ्रेज आहे make a clean breast of, तर ह्याचा अर्थ काय आहे ते सांगा असं त्यांनी आपल्याला विचारलंय. आता लक्षात घ्या ज्यावेळेस आपण म्हणतो की make a clean breast, त्याचा अर्थ काय की आपण काहीतरी काय म्हणू, आपण त्याला सांगतोय, कबुली देतोय है का नाही, की ही गोष्ट मी केली होती बाबा. म्हणजे आपण काय म्हणतोय की एखादी गोष्ट स्वीकारतोय की हे माझ्याकडनं झालं होतं, कबुली देतोय. मग आफ्टर इयर्स ऑफ गिल्ट, गिल्ट म्हणजे काय, तिला गिल्टी वाटतंय, थोडंसं गुन्हेगार वाटतंय स्वतःला, आणि स्वतःला दोषी वाटतंय. शी फायनली डिसाइडेड, म्हणून तिनं फायनली डिसाइड केलं टू मेक अ क्लीन ब्रेस्ट, म्हणजे काय की सांगायचं आहे का नाही, कबूल करायचं, सांगून द्यायचं, ऑफ हर इन्व्हॉल्वमेंट इन द स्कॅन्डल, ते जे स्कॅन्डल होतं, तो जो घोटाळा होता का नाही त्याच्यामध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट होती हे तिला सांगायचंय किंवा रिव्हील करायचंय. अँड कन्फेस एव्हरीथिंग टू द ऑथॉरिटीज, आणि ऑथॉरिटी समोर सगळं काही कबूल करायचंय. इथं त्यांनी विचारलंय मेक अ क्लीन ब्रेस्ट ऑफ, मग टू क्लीन समथिंग थरली असणार आहे का, क्लीन करण्याचा काही संबंध आहे का, शब्दशः अर्थ असतो का, नाही. टू रिव्हील ऑर कन्फेस समथिंग, राईट, तिला रिव्हील करायचंय आणि कन्फेस करायचंय, कबुली द्यायची की हा मी त्या स्कॅन्डल मध्ये होते. टू मेक हार्टफेल अपॉलॉजी, काय अपॉलॉजी मागायची का क्षमा. टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस, परिणामांना फेस करायचा आहे का, नाही. तर अशा प्रकारे ऑप्शन नंबर 2 इथं आपला बरोबर आहे. चला क्वेश्चन नंबर 60 बघूया. काय म्हणते, आयडेंटिफाय द सेंटेन्स विथ ॲडव्हर्बियल क्लॉज. आता बघा 3 प्रकारचे क्लॉज आहेत. पहिला आहे नाउन क्लॉज, ठीक आहे, दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज, आणि तिसरा आहे ॲडव्हर्ब क्लॉज. आता नाउन क्लॉज कसा शोधायचा, व्हॉटनी प्रश्न विचारायचा, उत्तर जर पूर्ण सबऑर्डिनेट क्लॉज आला तर नाउन क्लॉज असतो. ॲडजेक्टिव्ह क्लॉज कसा शोधायचा, विचनी प्रश्न विचारायचा, उत्तर जर आलं तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो, आणि जर का दोन्हीने उत्तर नाही आलं तर तो ॲडव्हर्ब क्लॉज असतो. मग बघू आपण एक एक. बघा पहिल्यांदा दिले त्यांनी, काय म्हणतंय, द डॉक्टर ॲडवाइज, डॉक्टरनी ॲडवाइस दिली ही इज पेशंट, त्याच्या पेशंटला काय दिली, वेअर ही शुड गो फॉर अ हॉलिडे, हॉलिडेला त्यानं कुठं जायला पाहिजे. आपला मेन क्लॉज सब्जेक्टनं सुरू झाला, द डॉक्टर ॲडवाइज इज पेशंट, विचारा
व्हॉट डॉक्टर ॲडवाइज, डॉक्टरनं काय ॲडवाइस दिलं त्याच्या पेशंटला, उत्तर आलं व्हेर ही शुड गो फॉर हॉलिडे, हॉलिडेला त्यांना कुठं जायला पाहिजे. म्हणजे आपल्याला उत्तर येतंय, म्हणजे हा नाउन क्लॉज आहे का नाही. कोणता क्लॉज आहे हा, नाउन क्लॉज आहे. आपल्याला काय शोधायला सांगितले त्यांनी, ॲडवर्ब क्लॉज शोधायला सांगितलाय. म्हणजे ए हे उत्तर बिलकुल नाहीये. म्हणजे ए जिथं आहे ते काढून टाका, इथं पण आहे, इथं पण आहे. राहिला आता बी डी, म्हणजे बी तर उत्तर आहेच आपलं, डी फक्त शोधायचंय. चला, म्हणजे सी पण नाहीये आहे का नाही. म्हणजे बी तर आहे 100% आणि सी तर बिलकुल नाहीये. ठीक आहे, डी आहे का ते आपण बी पण बघूया. द जज वंडर्ड आहे का नाही, जजला आश्चर्य वाटलं, हु हॅड कमिटेड द क्राईम, की कोणी कमिटेड केलं किंवा समजलं त्याला काय, हु हॅड कमिटेड द क्राईम, की क्राईम कोणी केला होता विचारा. व्हॉट जज वंडर्ड आहे का नाही, त्याला काय वंडर झालं, तर उत्तर काय आलं, हु हॅड कमिटेड द क्राईम, की कोणी क्राईम कमिट केला होता किंवा केला होता हे त्याला समजलं. म्हणजे आपल्याला ह्याचं उत्तर भेटतंय. म्हणजे लक्षात घ्या, हा सुद्धा आपला नाउन क्लॉज आहे का नाही. काय आहे आपला, नाउन क्लॉज आहे. कारण का आपल्याला भेटतंय की काय वंडर झालं, तर उत्तर आलं हु हॅड कमिटेड द क्राईम. ठीक आहे, आता पुढचं बघूया. म्हणजे ए पण नाही आणि बी पण नाही, दोन्ही नाउन क्लॉज आलेत. पुढं, इट इज अ पीटी, हे तिरस्करणीय आहे, दॅट यू कुडंट कम, की तू आला नाहीस आहे का नाही. मग विचारा व्हॉट इज पीटी आहे का नाही, व्हॉट इज पीटी, काय पीटी आहे, दॅट यू कुडंट कम, की तू येऊ शकला नाहीस, हे पीटी आहे. त्यामुळे हे पण आपला नाउन क्लॉज आहे. म्हणजे बघितलं तर सगळे नाउन क्लॉज येत आहेत. आपल्याला ॲडवर्ब क्लॉज शोधायचा आहे. ऑल्दो एरोप्लेन समटाइम्स क्रॅश, ॲक्सिडेंट्स आर रेअर. आणि लक्षात घ्या, ऑल्दो न सुरू होणारे सगळे वाक्य आपले ॲडवर्ब क्लॉजचे असतात. ऑल्दो मध्ये काय सांगितलं असतं, जरी, तरी आहे का नाही. जरी सगळे एरोप्लेन समटाइम क्रॅश, काही वेळेस क्रॅश होतात. ॲक्सिडेंट्स आर रेअर, आणि ॲक्सिडेंट कसे आहेत, रिअर आहेत. ऑल्दो पासून सुरू होणारे सगळे ॲडवर्ब क्लॉज असतात. म्हणजे ओनली डी हे आपलं उत्तर आलं पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 जे आहे का नाही, तिथं आपलं उत्तर आहे. बाकी हे तिन्ही जे आहेत का नाही आपले ते नाउन क्लॉज आहेत. चला पुढे बघूया. Filling the blank with correct option given below. Manisha will dash the prize which is declared yesterday. आता इथे त्यांनी दिले मनीषा सब्जेक्ट झालाय, त्याच्यानंतर विल आलंय, विलच्या नंतर नेहमी V1 येतं. आता इथे त्यांनी वेगळे ऑप्शन दिलेत बघा, जसे की एक्सेप्ट. एक्सेप्ट म्हणजे काय, एखाद्या गोष्टीला वगळून, ला वगळून असं म्हणतो आपण. तर एक्सेप्ट तर येणार नाहीये, कारण का मनीषा विल इथं वर्ब आलं पाहिजे. एक्सेप्ट स्वीकारणं, राईट. मनीषा विल एक्सेप्ट द प्राइज, मनीषा प्राइज एक्सेप्ट करेल विच इज डिक्लेअर यस्टरडे, जे की काल डिक्लेअर झालं, करण्यात आलं होतं. म्हणजे इथं 100% एक्सेप्ट हा आपला शब्द जो आहे वर्ब इथं परफेक्टली बसतोय. एक्सेप्ट आणि एक्सेप्ट हे चुकीचे दिले त्यांनी, त्यामुळे हे काय अर्थ इथं जुळत नाही. एक्सेप्ट आपला परफेक्ट शब्द आहे. फाइंड द करेक्ट ऑप्शन ऑफ द क्वेश्चन टॅग दे विल फेल. आता ज्यावेळेस क्वेश्चन टॅग करत असतो आपण, त्यावेळेस सहायकारी क्रियापद जे आले, जसे की इथं मॉडेल ऑक्झिलरी विल आलंय, मग त्यांना घेऊनच आपल्याला क्वेश्चन टॅग करायचा असतो. मग विल, दे विल फेल असं ते त्यांनी दिलं, हे सहायकारी क्रियापद आहे, त्यांना घेऊन क्वेश्चन टॅग करायचा. मग दे विल असेल तर त्याचा निगेटिव्ह नेहमी करायचा असतो. म्हणजे काय होतं, वोंट आहे का नाही, कोणी सब्जेक्ट वोंट दे असं आलं पाहिजे, नेहमी निगेटिव्ह करायचा असतो. क्वेश्चन टॅग मध्ये पॉझिटिव्ह वाक्य असेल तर निगेटिव्ह करायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करायचंय. मग दे विल फेल हे पॉझिटिव्ह वाक्य, त्याचा आपल्याला निगेटिव्ह करताना आपल्याला विचारावं लागेल वोंट दे आहे का नाही. मग इथं बघा प्रश्न, दे विल फेल, विल दे येणार आहे का नाही. दे विल फेल, वुड दे येणार आहे का नाही. दे विल फेल, वोंट दे, राईट, हे आपलं बरोबर आहे. दे विल फेल, विल नॉट दे येतं का नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर ओनली सी आपलं बरोबर येतंय. त्यामुळे इथं आपल्याला उत्तरामध्ये दिसेल ओनली सी, ऑप्शन नंबर 4 आपला बरोबर क्वेश्चन टॅग आहे. पुढचा 63 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, काय म्हणतोय, द अबाव सेंटेन्स एक्झिम्प्लाय, वरचं वाक्य काय एक्झिम्प्लाय करतं, काय सांगतं. आय न्यू हे पहिलं वाक्य, दॅट ही वॉज इल, मला माहिती आहे की ही वॉज इल, की तो आजारी होता है काय. बट आय डिड नॉट नो, परंतु मला माहित नव्हतं. आता बघा हे पहिले दोन वाक्य दॅट न जोडले, म्हणजे हा काय असतो आपला, हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतो. सिंपल कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स वरती हे वाक्य विचारलेलं आहे. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, साधं वाक्य असतं है का नाही. 3 प्रकारचे वाक्य असतात. पहिलं असतं सिंपल सेंटेन्स, ह्याच्यामध्ये एकच वाक्य असतं आणि एकच क्रियापद असतं, त्याला म्हणायचं सिंपल सेंटेन्स, आय लव्ह माय इंडिया. नंतर असतं कंपाऊंड सेंटेन्स. कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय, लक्षात घ्या 2 वाक्य असले पाहिजेत है का नाही. किती वाक्य पाहिजे, 2 वाक्य असले पाहिजेत. आणि हे 2 वाक्य कशाने जोडले पाहिजेत, फॅन बॉईज. कशाने जोडले पाहिजेत, फॅन बॉईज आहे का नाही. FANBOYS आणि सेमिकोलन. F म्हणजे काय, फॉर. ए म्हणजे काय, अँड. एन म्हणजे काय, नॉर. बी म्हणजे काय, बट. ओ म्हणजे काय, ऑर. वाय म्हणजे काय, एट. एस म्हणजे काय, सो. आणि सेमिकोलन. मग जर का हे 2 वाक्य, हे एक वाक्य हे एक वाक्य अँड न जोडलं, बट न जोडलं, सो न जोडलं, तर मात्र ते आपलं कंपाऊंड सेंटेन्स असतं. आणि जर का 2 वाक्य फॅन बॉईज न जोडले नाहीत, मग बाकी कोणी जोडू द्या, दॅट वगैरे कोणी जोडू द्या, तर ते मात्र कॉम्प्लेक्स असतं. काय असतं ते, कॉम्प्लेक्स असतात. असे 3 प्रकारचे वाक्य असतात. आणि ज्या वाक्यामध्ये मग हे दोन्हीचं
कॉम्बिनेशन असतं, म्हणजे समजा 3 वाक्य आहेत 1 2 3, मग ह्या पहिले वाक्य समजा अँड न जोडले, अँड म्हणजे काय फॅन बॉईज म्हणजे कंपाऊंड झाला, नंतर दुसरं आणि तिसरं वाक्य समजा दॅट न जोडले म्हणजे हे काय झालं कॉम्प्लेक्स. मग जर का असं खिचडीचं वाक्य असेल की 2 3 3 4 वाक्य दिलेत की पहिले 2 वाक्य कंपाऊंडचं, त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यानंतर कंपाऊंड आहे, काही असू द्या, मग त्याला म्हणायचं कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे का नाही. ते खिचडीवालं मिक्सवालं वाक्य असतं. मग इथं आय न्यू दॅट ही वॉज इल, हे 2 वाक्य आपल्याला कॉम्प्लेक्स दिसत आहेत. ही वॉज इल बट आय डिड नॉट नो, बट हा कंपाऊंडचा दिसतोय, म्हणजेच आपल्याला कळालं की हा कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. परत दॅट आलं बघा, परत हे कॉम्प्लेक्स आलंय आहे का नाही, म्हणजे 100% आपलं हे कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे. म्हणजे फक्त कंपाऊंड असणार आहे का नाही, फक्त कॉम्प्लेक्स आहे का नाही, तर कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे, सिंपल सेंटेन्स तर बिलकुल नाहीये. तर मग आपलं उत्तर येणार आहे बी ओनली, ऑप्शन नंबर 2 जे आहे का नाही ते आपलं इथं उत्तर आहे. चला पुढचा पाहूया, चूज द करेक्ट सेंटेन्स. बरोबर सेंटेन्स कोणता आहे ते आपल्याला इथं ओळखायचं आहे. बघा काय दिलंय त्यांनी, कॅन यू टेल मी व्हाय यू आर इंटरेस्टेड इन अन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर. आता ज्यावेळेस आपण हे सहाय्यकारी क्रियापदांनी प्रश्न विचारत असतो त्यावेळेस प्रश्न एकच असला पाहिजे वाक्यामध्ये, म्हणजे एकाच वाक्यामध्ये 2-2 प्रश्न विचारायचे नसतात. मग इथं त्यांनी विचारले कॅन यू टेल मी, तू मला सांगू शकशील काय, मग साधं वाक्य आलं पाहिजे व्हाय यू आर. इथं व्हाय आर यू जर का त्यांनी दिलं असतं मग मात्र वाक्यरचना चुकली असती. आणि इंटरेस्टेड इन असतं, एखाद्या गोष्टीमध्ये रस असणं, इंटरेस्टेड ऑन जरी दिलं असतं तरी सुद्धा वाक्य चुकलं असतं. इथं मात्र आपल्याला वाक्य बरोबर दिसतंय, सब्जेक्ट अगोदर आलाय त्याच्यानंतर वर्ब आलाय. परंतु जर का त्यांनी व्हाय आर यू दिलं असतं मग मात्र वाक्य चुकीचं झालं असतं. त्यामुळे ए जो आहे का नाही ऑप्शन तो मात्र एकदम आपला बरोबर दिसतोय. ठीक आहे, चला पुढे बघूया. कॅन यू टेल मी, तुम्हाला सांगू शकशील काय, प्रश्न विचारला इथं व्हाय यू आर लेट. बरोबर आहे, व्हायच्या नंतर यू आणि त्याच्यानंतर आर दिलाय, म्हणजे हे सुद्धा वाक्य रचना आपल्याला बरोबर दिसते. आता तिसरं बघूया, डू यू थिंक, तुला वाटतंय का. डूनी प्रश्न विचारला, आता परत प्रश्न विचारायचा नाही. डज युअर नेम इंडिकेट्स, नाही इथं डज चालणार नाही आहे का नाही. इथं आपण म्हणलं पाहिजे युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी, म्हणजे वाक्य होईल डू यू थिंक युअर नेम इंडिकेट्स युअर पर्सनॅलिटी. तर पहिल्यांदा प्रश्न विचारला त्याच्यानंतर मात्र साधं वाक्य आलं पाहिजे, सब्जेक्ट वर्ब वगैरे नंतर आलं पाहिजे. त्यामुळे ही वाक्यरचना चुकीची, ऑप्शन नंबर सी जो आहे का नाही चुकीचा आहे. आपल्याला विचारलंय करेक्ट सेंटेन्स ए आणि बी ओनली, हे आपलं उत्तर असणार आहे. मग फक्त सी ओनली असणार आहे का नाही, ए बी ओनली राईट हे आपलं उत्तर आहे. बी आणि सी आहेत का नाही, आणि ए बी सी तर बिलकुल नसणार आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहूया, फिलिंग द ब्लँक्स with the correct pair of articles in the following sentence. Dash death of the prime minister is being grieved by many people in UK. आता लक्षात घ्या, इथं आपल्याला विचारलं UK. बघा UK युनायटेड किंगडम, मग ज्या देशांच्या नावामध्ये किंगडम किंवा रिपब्लिक हे शब्द असतात तिथं आपण द लावत असतो, कारण का ते अनेक भागाचे म्हणून एक बनलेले असतात, किंवा अनेक बेटापासून बनलेला एक देश असेल तिथं सुद्धा आपण द लावत असतो. म्हणजे इथं द येणार म्हणजे येणार हे तर नक्कीच आहे, द UK आपलं आलंच पाहिजे. मग इथं बघा सेकंड वाला ॲन हा निघून जातोय, ठीक आहे, त्याच्यानंतर हा पण ॲन निघून जातोय, राहिला ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 4. आता द घ्यायचा का अ घ्यायचा. आता इथे विचारले बघा त्यांनी डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर, आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की ज्यावेळेस एखादी गोष्ट मग विजडम असेल, ऑनेस्टी असेल, एखाद्या व्यक्तीची असेल तर मात्र ती आता स्पेसिफिक होते, म्हणजेच काय इथं द आला पाहिजे. द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर, आपण जनरल डेथ बद्दल बोलत नाही तर प्राईम मिनिस्टरच्या डेथ बद्दल बोलतोय, म्हणून इथं मात्र ते स्पेसिफिक झालं, म्हणजे इथं द आलं पाहिजे. द डेथ ऑफ द प्राईम मिनिस्टर इज बीइंग ग्रीव्ड बाय मेनी पीपल इन द UK. द म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे आपलं उत्तर आहे. 66 नंबरचा क्वेश्चन घेऊ आपण. काय म्हणते बघा, द प्रेसिडेंट वॉज डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर. आता इथं आपल्याला जी आहे का नाही ईडीएम वगैरे ती भरायची आहे. आता कोणता शब्द येईल बघा, द प्रेसिडेंट वॉज डॅश अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर, म्हणजे त्याचा जो कार्यकाळ होता का नाही त्याच्यापेक्षा जास्त वेळ दिवस तो जगला असा त्याचा अर्थ आहे. मग का जगला असेल तर इथं दिलं बघा हेल अँड हार्टी. बरोबर आहे, कारण का तो सशक्त होता, चांगला मजबूत होता, हेल्दी होता असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं 1 नंबरचं ऑप्शनच आपलं बरोबर येते. क्वाईट अ कॅच आहे का नाही. हेड ओव्हर हिल्स, आता हेड ओव्हर हिल्स म्हणजे काय प्रेमात असणं. आता प्रेमामध्ये वेडे झाले होते का नाही प्रेसिडेंट. त्याच्यानंतर टॉकिंग बाय द डझन म्हणजे काय खूप बडबड करणं. टॉकिंग बाय द डझन म्हणजे काय की बोलणं जास्त आणि काम कमी असं त्याचं म्हणणं असतं, की डझनावर बोलणं म्हणजे भरपूर बोलणं असा त्याचा अर्थ आहे, पण काम काही न करणं नाही. इथं आपल्याला म्हणायचंय की प्रेसिडेंट वॉज हेल अँड हर्टी अँड लिव्ड बियॉन्ड हिज टेन्युअर आहे का नाही, तो जास्त काळ जगले कारण का ते हेल्दी होते असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इथं बरोबर आहे. पुढचा पाहूया 7 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द सेंटेन्स गिवन बिलो. द स्टाफ मेंबर्स आर
कन्व्हर्संट विथ द इश्यूज, आहे का नाही, जे स्टाफ मेंबर होते का नाही ते इश्यू सोबत कसे होते, फॅमिलियर होते. कन्व्हर्सन म्हणजे काय, असं समजा की कन्व्हर्शन चालू असतं. कन्व्हर्शन मग कोणासोबत आपण ठेवतो, जे फॅमिलियर लोक आहेत आपल्या, अशा प्रकारे लक्षात ठेवा ह्याचा अर्थ. तर कन्व्हर्सन म्हणजेच काय, इथं अर्थ आहे बघा फॅमिलियर, की त्या इश्यू सोबत त्या मुद्द्याबरोबर ते फॅमिलियर होते, म्हणजे ओळखीचा होता मुद्दा त्यांच्या. अशा प्रकारे ह्याचा कन्व्हर्सनचा अर्थ आपल्याला इथं फॅमिलियर मिळतोय. फ्रॉस्टी म्हणजे काय, आपल्याला थंडीचा वगैरे काय प्रश्न आहे का इथं, नाही. अनफ्रेंडली आहेत का ते, नाही. अननोन होतं का, नाही. तर काय होतं, फॅमिलियर होतं, असं इथं उत्तर आहे. 68 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण, काय दिलंय बघा. Select the correct meaning of the underlined idiom in the given sentence. My father burned his finger by interfering in his neighbor's affair. म्हणजे काय, शेजारच्यांचं काय भांडण वगैरे चालू असेल, अफेअर असेल, आणि त्या शेजारच्या अफेअर मध्ये माझ्या वडिलांनी काय केलं, इंटरफेअर केला. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, त्याच्यामध्ये नाक खुपसला आपण म्हणतो आपण, आणि त्यामुळं बर्न हिज फिंगर म्हणजे त्यांनी स्वतःचं नुकसान करून घेतलंय. आता बर्न वन फिंगर्स किंवा बर्न हिज फिंगर म्हणजे काय हो, की ट्रबल मध्ये येणं, संकटात टाकणं. जसं की बघा, एखाद्या व्यक्तीनं आपले बोट जर का जाळले असे, आहे का नाही, तर बोट जाळले तर आग लागेल का नाही बोटांना, म्हणजेच काय, स्वतःला त्रास होणार आहे. स्वतःला ट्रबल मध्ये टाकलंय आपण, आता गोंधळात किंवा संकटामध्ये टाकलंय. मग जर का आपण स्वतः संकटामध्ये टाकलं, तर त्यावेळेस म्हणतात बर्न वन्स फिंगर्स, म्हणजे माझ्या वडिलांनी स्वतःचे बोट जाळून घेतलेत, म्हणजे स्वतःला संकटात टाकले, ट्रबल मध्ये टाकलंय. मग इथं बघा ऑप्शन त्यांनी दिलेत. पहिलं, गॉट ऑपॉर्च्युनिटी फॉर रिव्हेंज. रिव्हेंज म्हणजे काय, आपल्याला रिव्हेंज घ्यायचा का, बदला घ्यायचा का, काही नाही. गॉट हिमसेल्फ इनटू ट्रबल, राईट, स्वतःला ट्रबल मध्ये टाकलंय. त्याच्यानंतर गॉट इंजुरी, खरंच फिजिकली इंजुर होणार का, खरंच बोट जाणार आहेत का, नाही. गॉट वरीड फॉर हिज फिंगर्स, नाही. इथं शब्दशः अर्थ बिलकुल येणार नाही. ऑप्शन नंबर 2 इथं बरोबर दिसतोय. चला पुढचा क्वेश्चन पाहू. चूज द वन वर्ड विच इज क्लोजेस्ट टू द ऑपोजिट इन मिनिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. आपल्याला त्यांनी सांगितले की ऑपोजिट मिनिंग काय आहे तो सांगा, आहे का नाही. कोणत्या शब्दाचा बघा, द लीडर वॉज प्रॅग्मॅटिक इन हिज अप्रोच टू द पीपल्स प्रॉब्लेम. म्हणजे लीडर जो होता का नाही, तो जरा व्यावहारिक होता. प्रॅग्मॅटिक म्हणजे काय, जास्तच प्रॅक्टिकली होता, जास्त व्यावहारिक होता, म्हणजे त्याला जास्त घेणं देणं काहीच नव्हतं. काही लोक असतात बघा, व्यावहारिक खूप असतात, आहे का नाही, त्यांना इमोशन, भावना वगैरे अशा गोष्टी काही घेणं देणं नसतं. मग तसा तो लीडर प्रॅग्मॅटिक होता इन हिज अप्रोच, त्याच्या अप्रोच मध्ये कशाबद्दल, पीपल्स प्रॉब्लेम, जनतेच्या प्रॉब्लेम बद्दल तो जास्त जरा व्यावहारिक होता, त्याला जास्त काही घेणं देणं नव्हतं. मग इनडेफिनेट आहे का, वेग आहे का, अंधुक दिसणं वगैरे काय आहे का, नाही. ऑप्टिमिस्टिक, आशावादी आहे का तो, नाही. तर लक्षात घ्या, आयडियालिस्टिक हे त्याचा आपल्याला विरोधार्थी शब्द आहे. की प्रॅग्मॅटिक म्हणजेच काय हो, व्यावहारिक, जास्त विचार न करणारा, आणि आयडियालिस्टिक म्हणजे काय, आदर्शवादी. तर हे त्याचा आपल्याला ऑपोजिट मिनिंग दिसतोय ऑप्शन नंबर 4 मध्ये. चला पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. चला 70 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, काय म्हणतोय, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. बरोबर सेंटेन्स कोणता आहे ते ओळखा, असं त्यांनी सांगितलं आपल्याला. बघा, आय मेट रेनू, मी रेनूला भेटलो. मीट मेट म्हणजे सिंपल पास झालाय. नंतर आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क, माझं काम संपल्यानंतर. आता लक्षात घ्या, सिंपल पास सोबत आपल्याला इथं टेन्स वरती प्रश्न आहे. सिंपल पास सोबत कोणाकोणाची जोडी असते, सिंपल पास कधी येतो, जर का ऍक्शनची रिॲक्शन असेल तर. सिंपल पास त्याच्यानंतर परफेक्ट पास कधी असतो, जर का एखादी गोष्ट अगोदर घडली ती परफेक्ट पास मध्ये, नंतर घडली ती सिंपल पास मध्ये. मग ह्या दोन्ही गोष्टीमध्ये बघा काय सांगितले, आय मेट रेनू, मी रेनूला भेटलो. कधी, आफ्टर आय हॅड फिनिश माय वर्क, माझं काम संपल्यानंतर. मग अगोदर कोणती घटना घडली, काम संपवलंय, त्याच्यानंतर रेनूला भेटलोय. मग अगोदर घडलेली घटना परफेक्ट पास मध्ये, बरोबर आहे, हॅड फिनिश. आणि नंतर घडलेली घटना सिंपल पास, म्हणजे पहिलं जे आहे का नाही सेंटेन्स एकदम बरोबर आहे. आपल्याला विचारलंय करेक्ट सेंटेन्स ओळखा, तर ए पाहिजे म्हणजे पाहिजे, आहे का नाही. सगळीकडे आपल्याला ए दिसत आहे. चला पुढे बघू आपण काय म्हणते. व्हेन आय फर्स्ट सिंग, नाही, आय फर्स्ट सिंग कधीच नसतं. क्रियापदाला आयएनजी म्हणलं की अगोदर ॲमेझॉर वाजवेर पाहिजेत म्हणजे पाहिजे, त्यामुळे ही वाक्यरचना चुकीची. म्हणजे जिथे बी आहे ते काढून टाका. जसं की बघा, ए अँड बी हा ऑप्शन जाणार आहे, एबीसी हा पण निघून जाणार आहे. आता राहिला ए आणि सी. ही जॉईन, सिंपल पास्ट आहे, त्यानं जॉईन केलं. आफ्टर हॅड हिज डिनर म्हणजे आफ्टर ही हॅड हिज डिनर असा त्याचा अर्थ आहे. ही हॅड सिंपल पास झाला, ही जॉईन सिंपल पास झालं. मग सिंपल पास कधी येतो, जर का ऍक्शनची रिॲक्शन असेल तर, आहे का नाही. कुत्रा भुंकला तो पळून गेला, ऍक्शनची रिॲक्शन आहे. व्हेन डॉग बार्क ही रॅन अवे, ऍक्शनची रिॲक्शन असेल तरच सिंपल पास असतो. इथं काय ऍक्शनची रिॲक्शन आहे का, नाही. फक्त सांगायचं त्याने जॉईन केलं कधी हो, त्याचं डिनर झाल्यानंतर. मग आपल्याला इथं पाहिजे आफ्टर ही हॅड हिज डिनर म्हणजे परफेक्ट पास इथं पाहिजे, आणि हा सिंपल पास पाहिजे. दोन्हीकडे सिंपल पास दिलाय, त्यामुळे ही वाक्यरचना चुकीची आहे. तो ओनली ए हे आपलं उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 1. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. 71 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, काय म्हणताय, फाइंड आउट द मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाइन इन द फॉलोइंग सेंटेन्स. आणि इथं शब्द दिले बघा फॉर एव्हर, परंतु ह्या दोन्ही फॉर एव्हरचा अर्थ वेगवेगळा आहे.
आता वाक्य बघितल्यानंतर आपल्याला संदर्भानुसार अर्थ कळणार आहे. पहिलं वाक्य, शी इज फॉर एव्हर इंटरप्टिंग द कन्व्हर्सेशन, म्हणजे संभाषण चालू होतं आणि ती फॉर एव्हर म्हणजे सारखी आहे का नाही, कंटिन्युअसली इंटरप्ट करत होती, मध्ये मध्ये काय म्हणू आपण त्याला, ते डिस्टर्ब करत होती. शी हॅज लेफ्ट हिम फॉर एव्हर, ती त्याला सोडून गेली कायमचं. मग ह्या फॉर एव्हरचा अर्थ काय आहे, कायमचं, परमनंटली सोडून गेली. आणि ह्या फॉर एव्हरचा अर्थ काय, कंटिन्युअसली आहे का नाही, ज्याला म्हणू आपण एंडलेसली. मग ह्या दुसऱ्याचा अर्थ तर परमनंटली आहे. मग बघा इथं दिलंय करंटली नाहीये, प्रिव्हियसली नाहीये, एंडलेसली नाहीये आणि परमनंटली, राईट, हे बरोबर दिसतोय. आणि पहिल्याचं काय, नेहमी ती कंटिन्युअसली ती कन्व्हर्सेशन मध्ये इंटरप्ट करत होती, एंडलेसली आहे का नाही, ज्याला काही एंडच नव्हता, कंटिन्युअसली करत होती. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 इथं आपला बरोबर आहे. पुढचं, आयडेंटिफाय द फॉर्म ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. स्विमिंग इज अ गुड एक्सरसाइज. आणि त्यांनी विचारले स्विमिंग काय आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस क्रियापदाला आयएनजी असतं तर त्यावेळेस ते जेरंड असतं. टू स्विम हा आपला इन्फिनिटिव्ह आहे का नाही, टू स्विम काय आपला इन्फिनिटिव्ह आहे. आणि जर का त्याला आयएनजी जोडलं स्विमिंग तर काय होतं, जेरंड. तर सब्जेक्ट म्हणून 4 गोष्टी येतात, नाउन येतो, प्रोनाउन येतो, इन्फिनिटिव्ह येतो आणि जेरंड येतो. इथं बघा स्विमिंग इज, आता स्विमिंग इथं सब्जेक्ट आहे लक्षात घ्या, आणि हा जेरंड आहे. आयएनजी म्हणजे काय, जेरंड असतो. मग इथं जेरंड आपलं इन्फिनिटिव्ह आहे का, टू स्विम आहे का नाही, तर जेरंड आलाय. फ्रेज आहे का ती, नाही. फ्रेज म्हणजे 2 शब्दापेक्षा जास्त शब्द आले की त्याला फ्रेज म्हणतात. क्लॉज तर बिलकुल नाही, क्लॉज म्हणजे वाक्य असतं. इथं फक्त एकच शब्द आहे आणि तो आपला जेरंड आहे. क्रियापदाला आयएनजी लावलं की तो जेरंड असतो. चला पुढे बघूया. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. काय विचारलंय त्यांनी, द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. गव्हर्नमेंटनी त्यांचे जे खर्च आहे, म्हणजे जो आपला खर्च आहे गव्हर्नमेंटनं, तो कट डाऊन करायला पाहिजे, म्हणजे कमी करायला पाहिजे आहे का नाही. मग किती सोपं आहे बघा, ह्याचं ऑप्शन बघा. ऑप्टेन, ऑप्टेन मिळवायचं का काही नाही, इन्क्रीज वाढवायचं का काही नाही, रिड्यूस, राईट बरोबर, रिड्यूस करा, कमी करायचंय, स्टॉप करायचे का नाही, तर कट डाऊन म्हणजे काय, कमी करायचे आहेत, म्हणजे रिड्यूस हा आपला ऑप्शन इथं बरोबर आहे. पुढचा आहे बघा, चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. रिपोर्टेड स्पीच म्हणजे काय, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ही सेड, तो म्हणाला, आय डू नॉट विश. डू नॉट म्हणजे काय, डोंट विश म्हणजे सिंपल प्रेझेंट झाला. टू सी एनी ऑफ यू गो अवे. इथं बघा पहिलं वाक्य बोललंय आणि दुसरं गो अवे म्हणजे काय, दूर जा, म्हणजे इथं आज्ञा दिली आहे. वाक्य बोललेलं पण आहे आणि आज्ञा पण दिली आहे. मग याचं बघू आपण इनडायरेक्ट स्पीच. आता आय म्हणजे फर्स्ट पर्सन आहे, कशावर डिपेंड आहे, बोलणारा. बोलणारा कोण आहे, ही आहे, त्यामुळे आपण काय म्हणणार, ही म्हणणार. डू नॉटचं काय होणार इथं, डिड नॉट आहे का नाही, काय होणार इथं, डिड नॉट विश. ठीक आहे, बघू मग वाक्य. ही सेड दॅट, बरोबर आहे, ही डिड नॉट विश. बघा डू नॉटचं काय झालंय, डिड नॉट विश. टू सी आहे का नाही, त्याचं टू सी ठेवलंय आपण. आणि एनी ऑफ देम आहे का नाही. यू म्हणजे काय, आता सेकंड पर्सन असतो, ऐकण्यावर डिपेंड. ऐकणारे कोणी आहेत का नाही, एक तर अस होईल, नाही तर देम होणार, इथं देम केलंय, काही प्रॉब्लेम नाही. अँड, आणि ऑर्डर दिली बघा, गो अवे निघून जा. अँड ऑर्डर देम टू गो अवे, म्हणजे पहिलंच आपला ऑप्शन एकदम बरोबर आलेला आहे. आता दुसरा ऑप्शन, ही टोल्ड दॅट ही डिड नॉट विश टू सी एनी ऑफ देम अँड पनिश्ड. पनिश्ड शिक्षा केली का इथं, नाही. ही एक्सक्लेम्ड, उद्गारवाचक आहे का, नाहीये. ही सेड टू देम दॅट ही डिड नॉट विश टू सी एनी वन ऑफ देम अँड टोल्ड देम, सांगितलं नाहीये. गो अवे निघून जा म्हणजे काय, ऑर्डर देण्यात आलेली आहे. त्यामुळे पहिला ऑप्शन इथं आपला बरोबर आहे. ठीक आहे, चला पुढचं बघूया. चूज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. ह्यासाठी तुम्हाला सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट वगैरे आलं पाहिजे आहे का नाही, म्हणजे स्ट्रक्चर आलं पाहिजे, सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणू आपण त्याला. द स्टुडंट्स आर, आणि मी नेहमी सांगतो की जर का आम्ही जर आले, 2च मुख्य सहाय्यकारी क्रियापद आहेत जे नेहमी येतात, एक टू बी आहे आणि एक टू हॅव आहे. मग जर का टू बीचं आम्ही जर आलं तर पुढे क्रियापदाला आयएनजी असते. मग इथं बघा द स्टुडंट्स अनेक वचन आहे, आर, आरच्या पुढे क्रियापदाला आयएनजी पाहिजे. मग बघा विथ असणार आहे का नाही, ऑफ असणार आहे का नाही, फॉर असणार आहे का नाही, सॉल्विंग, राईट, म्हणजे सुरुवातीला इथं काय आला पाहिजे, डी आहे का नाही, डी. सॉल्विंग द क्वेश्चन म्हणजे काय, स्टुडंट्स आर सॉल्विंग द क्वेश्चन, स्टुडंट आहेत का नाही, क्वेश्चन सॉल्व करत आहेत. मग काय, विथ द हेल्प, विथ द हेल्प ऑफ द टीचर, कोणाच्या मदतीनं, टीचरच्या मदतीनं. त्यामुळे विथ द हेल्प ऑफ द टीचर, इथं डी च्या नंतर ए आला पाहिजे, त्याच्यानंतर सील आणि त्याच्यानंतर काय येणार आहे मग बी. विथ द हेल्प ऑफ द टीचर फॉर लास्ट वर्स, आणि नेहमी हा जो टाइम असतो तो शेवटी येतो आहे का नाही. मग DACB हे आपल्याला सर्च करायचे. DC नसणार आहे, DACB राईट, हेच आपलं उत्तर आहे. DABC नाहीये, DB तर बिलकुल नाहीये आहे का नाही. ऑप्शन नंबर सेकंड जो आहे तो आपला बरोबर आहे. पुढचं, चूज द वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर पीपल लिव्हिंग इन द सेम एज. की असे लोक की जे समकालीन राहतात, त्याला काय म्हणतो आपण, कंटेम्पररी आहे का नाही. कंटेम्पररी म्हणजे काय, समकालीन, सध्याच्या ह्याच्यामध्ये. इथं दिलं बघा डेलिगेट. डेलिगेट म्हणजे काय आपण म्हणतो ना, फॉरेन डेलिगेट्स आलेत म्हणजे काय, प्रतिनिधी आलेत बाहेरच्या देशाचे.
कॉस्मोपॉलिटन, कॉस्मोपॉलिटन म्हणजे काय, विश्वबंधुत्वाचा, जो सगळ्यांना आपला भाऊ भाऊ मानतो तो. त्याच्यानंतर क्युरेटर म्हणजे काय, एखादा प्रमुख म्हणून आपण काळजी करणारा किंवा प्रमुख असतो एखाद्या गोष्टीचा. आणि कंटेम्पररी, राईट, हे आपलं उत्तर आहे की कंटेम्पररी म्हणजे काय, समकालीन. हे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. चला 77 नंबरचा क्वेश्चन पाहूया. काय म्हणते बघा, विच फ्रेज रिप्रेझेंट द वर्ड एपिफेनी, आहे का नाही. एपिफेनी ह्याचा अर्थ काय आहे ते सांगा असं त्यांनी सांगितलंय. आता एपिफेनी म्हणजेच काय की स्वतःला जरा काय म्हणू आपण काय म्हणू, कळणं, समजणं, आहे का नाही, किंवा रिअलायझेशन होतं, हा बाबा हे खरं आहे हे खोटं आहे, स्वतःला रिअलाइज होणं, त्याला म्हणतात एपिफेनी. आफ्टर इयर्स ऑफ सर्चिंग फॉर आन्सर म्हणजे काय, प्रश्नाचे उत्तर शोधण्यामध्ये अनेक वर्ष घालवल्यानंतर शी हॅड अन एपिफेनी, आहे का नाही, तिला थोडंसं काय म्हणू आपण त्याला समजलं, आहे का नाही, की रिअलाइज झालं, स्वतःला रिअलाइज झालं काय, अँड फायनली अंडरस्टूड, समजलं, द ट्रू मिनिंग ऑफ हॅपीनेस, आनंदाचा खरा अर्थ तिला समजला, तिला रिअलाइज झालं. मग बघा इथं ऑप्शन दिले काय की अ सडन रिअलायझेशन ऑर इनसाइट, राईट, हेच आपलं उत्तर आहे. अ फिलिंग ऑफ कन्फ्युजन, कन्फ्युजनची फिलिंग झाली का तिला, नाही. अ स्टेट ऑफ कम्प्लीट कंटेनमेंट, नाही. पुढं अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ एम्पथी, एम्पथी म्हणजे भावना वगैरे, काय म्हणू आपण, काळजी वगैरे, सिंपतीचे प्रमाणे झाले का काही, नाही, आहे का नाही. तर अशा प्रकारे आपण म्हणूया ऑप्शन नंबर 1 इथं बरोबर आहे का नाही. इथं सिंपथी एम्पथी ह्याचा काही संबंध नाहीये, आहे का नाही. सहानुभूती वगैरे ह्याचा काही संबंध नाहीये. ही मस्ट बी asleep फॉर देअर इज नो लाईट इन हिज रूम, आहे का नाही. इथं विचारलंय त्यांनी द अंडरलाईन कंजंक्शन इन द सेंटेन्स अबाव एक्सप्रेस, काय एक्सप्रेस करतोय, अँड हेन्स इज कॉल्ड डॅश कंजंक्शन, म्हणजे कंजंक्शनच्या प्रकारावरती आपल्याला प्रश्न विचारलाय. आता लक्षात घ्या वाक्याचा अर्थ काय, ही मस्ट बी अस्लीप म्हणजे काय, तो झोपलेला असणार आहे. फॉर देअर इज नो लाईट इन हिज रूम, कारण की त्याच्या रूम मध्ये लाईट नाहीये. आता रूम मध्ये लाईट नाही, त्यामुळं अस्लीप म्हणजे तो झोपलेला नसलेला पाहिजे, आहे का नाही. स्लीप म्हणजे झोपणं, अस्लीप म्हणजे काय, झोपलेला नसणं. आता जर का लाईट नसेल तर मग फॅन चालू नाही तर मच्छर चावत असतील म्हणजे तो झोपलेला नसेल. आता इथं का झोपलेला नसेल त्याचं कारण सांगितलंय काय, हो त्याचा परिणाम काय झाला की तो झोपलेला नाहीये, कारण का रूम मध्ये प्रकाश नाहीये. म्हणजे एक गोष्ट दुसऱ्यावर डिपेंड आहे. जर का रूम मध्ये प्रकाश असता तर झोपला असता, रूम मध्ये प्रकाश नाहीये म्हणून तो झोपलेला नाहीये, म्हणजे हे काय इलेक्टिव्ह आहे, म्हणजे परिणाम दर्शवतं. मी इथं बघा दिलं, इथं इन्फरन्स आहे, इलेक्टिव्ह आहे, कॉन्ट्रास्ट आहे, ॲडव्हर्सेटिव्ह आहे, ॲडिशन आहे, कॉप्युलेटिव्ह आहे, चॉईस आहे का अल्टरनेटिव्ह आहे. तर हे सगळे प्रकार आपल्याला विचारले जे की आपल्याला जे बेसिक ग्रामर मध्ये आहे ते आपण घेतलेलं आहे. बघा इथं असतं हा इलेक्टिव्ह असतो, म्हणजे फॉरनी काय सांगितलं असतं की परिणाम सांगितलं असतो की लाईट नाहीये बाबा म्हणून तो झोपलेला नाहीये, म्हणजे हा इलेक्टिव्ह प्रकार असतो, इन्फरन्स करतोय. ठीक आहे, मग हे समजण्यासाठी तुम्हाला एक पुढची स्लाइड दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल की असतात कोऑर्डिनेट कंजंक्शन असतात आणि हे आपले सबऑर्डिनेट कंजंक्शन आहेत, आहे का नाही. मग जे आपले कोऑर्डिनेट कंजंक्शन आहे का नाही त्याच्यामध्ये आपला इलेक्टिव्ह नावाचा एक प्रकार असतो, आहे का नाही. इलेक्टिव्ह मध्ये काय येतं बघा, सो, देअरफॉर आणि फॉर येत असतं. मग हे आपला इलेक्टिव्ह प्रकार आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर जो आहे का नाही तो इथं ए नंबरचा म्हणजे ओनली ए, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपला इथं बरोबर आहे. हे कारण सांगते. चला पुढे जाऊया, परिणाम सांगते. पुढचं एव्हरीबडी डॅश स्पीक द ट्रूथ, आपण म्हणतो काय, प्रत्येकानं खरं बोललं पाहिजे. मग इथं ज्यावेळेस आपण सगळ्यांसाठी सांगतो किंवा तू हे करायला पाहिजे, सगळ्यांनी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, त्यावेळेस आपण शूडचा वापर करत असतो, आहे का नाही. कोणता वापर करतो आपण, शूड. म्हणजे इथं उत्तर काय येणार आहे, इथं बघा शूड, एव्हरीबडी शूड स्पीक द ट्रूथ, प्रत्येकानं खरं बोललं पाहिजे. वूड येणार नाहीये, विल नसतं, मे तर बिलकुल नाहीये. मॅच द फॉलोइंग पेयर्स विथ द करेक्ट मिनिंग, बरोबर मिनिंगचा आपल्याला इथं पेयर जोडायचे आहे. आता बघा इग्नोरंट म्हणजे काय, अज्ञानी, ज्याला काहीच माहिती नाहीये. इथं बघा स्टबन आहे, अनइन्फॉर्म, ज्याला इन्फॉर्म केलेलं नाहीये म्हणजे ज्याला माहिती नाहीये. त्यामुळं एचं उत्तर आपलं सेकंड आलं पाहिजे. एचं सेकंड इथं दिसतंय, एचं सेकंड इथं पण दिसतंय, एचं थर्ड हा गेलाय, एचं सेकंड इथं पण दिसतंय. चला पुढे बघूया. पुढचं दिलंय बघा एमिनंट म्हणजे काय, जवळ करणारा, आहे का नाही. आणि अप्रोच, आपण म्हणतो का नाही थोडंसं अप्रोच करा त्यांना भेटा जरा. मग एमिनंटचं काय असलं पाहिजे लक्षात घ्या, अप्रोचिंग असलं पाहिजे, आहे का नाही. म्हणजे बीचं 4 असलं पाहिजे. बीचं 4 इथं दिसतंय, बरोबर आहे. बीचं 3 हा ऑप्शन गेलाय. नंतर बीचं फर्स्ट हा पण गेला, म्हणजे डायरेक्ट आपलं उत्तर आलंय हे 1 नंबरचं. त्याच्यानंतर सी ऑब्स्टिनेट, त्याचा अर्थ काय असतो, स्टबन असतो, आहे का नाही. आणि नंतर आहे प्रुडंट म्हणजे काय, हुशार वगैरे, तर त्याचं काय असतं, वाईज. तर ऑप्शन नंबर जो आहे तो आपला 1 नंबरचा इथं बरोबर आहे. ठीक आहे, चलो पुढचं बघूया. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम, आपल्याला मिनिंग सांगितले त्यांनी. प्लेस फास्ट अँड लूज, आहे का नाही. हाऊ कॅन यू ट्रस्ट अ मॅन, तुम्ही त्या माणसावर कसा विश्वास ठेवू शकता. हु प्लेस फास्ट अँड लूज, की जो फास्ट खेळतो आणि लूज होतो. मग ह्या शब्दाचा अर्थ काय बघा, इडियमचा प्लेस फास्ट. आता खरं तर एखादा प्लेअर समजा क्रिकेटमध्ये आला आणि तो फास्ट खेळतोय, चौकार षटकार मारतोय. मग जर का चौकार षटकार मारले, फास्ट खेळत असेल तर तू जिंकायला पाहिजे. पण इथं काय म्हणताय, प्लेस फास्ट, आहे का नाही, म्हणजे फास्ट खेळतोय अँड लूज, परंतु हारतोय. म्हणजे ह्याचा अर्थ काय बाबा, एखादा माणूस जो आहे का नाही तो फक्त बोलतो पण काम काहीच करत नाही.
आहे का नाही. एखाद्या माणसाला सवय असते बघा की यायचं काहीतरी बडबड वगैरे करायची, करतो खूप पण काही त्याचा अर्थ होत नाहीये, आहे का नाही. प्लेस फास्ट अँड लूज म्हणजे म्हणायचं एक आणि करायचं दुसरंच, असा त्याचा अर्थ आहे. खरं तर खेळला तर मग जिंकायला पाहिजे, पण खेळतोय पण जिंकत नाही म्हणजे बोलतोय एक परंतु करतो वेगळंच. मग इथं बघा करप्ट नेचर, काय करप्शनचा काही आहे का इथं संबंध, काय भ्रष्टाचाराचा, विशेष म्हणजे काय दुष्ट काही गोष्टी आहेत का, नाही. हु इज नॉट एक्झिस्टिंग, जे अस्तित्वात नाही तर सेज वन थिंग, म्हणतो एक अँड डज अनदर, आणि दुसरंच काहीतरी करतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 इथं बरोबर आहे. चला पुढचं, विच ऑफ द अबाव इज द करेक्ट सेंटेन्स आणि रिस्पेक्ट ऑफ रिलेटिव्ह प्रोनाउन. आता आपल्याला रिलेटिव्ह प्रोनाउन्स इथं त्यांनी विचारले. आता बघा सब्जेक्ट असतो, त्याच्यानंतर वर्ब असतो आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असतो, आहे का नाही. सब्जेक्ट म्हणून आय येतो आणि ऑब्जेक्ट म्हणून मी येतो. वाक्याच्या सुरुवातीला नेहमी आय असतो, आय लव्ह माय इंडिया, आय प्ले क्रिकेट, आय रीड, आणि ऑब्जेक्ट म्हणून मी असतो, ही टोल्ड मी, शी टोल्ड मी, आहे का नाही. मग जर का वाक्य आलं इट इज त्याच्यानंतर मी असतं, इट इज मी, तो मी आहे, हा सब्जेक्ट झाला, हे वर्ब झालं, आणि ऑब्जेक्ट म्हणून मी असतो, इथं आय कधीच येत नाही. परंतु जर का ह्याच्या पुढं वाक्य असेल हू, जो की, मग तर मात्र इथं मी येत नाही, इथं मात्र मग आय येतो. इट इज आय हू डिस्कवर्ड, की ज्यानं शोधलं, इट इज आय हू स्टडी, ज्यानं अभ्यास केला. इथं बघा त्यांनी सांगितलंय इट इज आय आणि त्याच्यानंतर हू आलाय, हू कोणासाठी आलाय, आय, म्हणजे पुढच्या वाक्याचा सब्जेक्ट झाला, आणि मग ह्याच्यानुसार इथं क्रियापद येतं. जर का इथं असतं इट इज ही, तर हूच्या पुढं इज आलं असतं. इट इज आय आलंय, मग आय नुसार इथं एम टू ब्लेम, म्हणजे हे वाक्य बरोबर आहे, ए सेंटेन्स आपलं बरोबर आहे. ठीक आहे. बघा मग बी ओनली येणार आहे का, नाही. नंतर बघा ए ओनली येऊ शकतं, सी ओनली येणार आहे का, नाही. आता दोन ऑप्शन राहिलेत आपल्याकडं, ए डी आणि ए ओनली, म्हणजे ए तर 100% बरोबर आहे, डी फक्त बघायचे. चला पुढचं बघू. इट इज आय, जर का आय म्हणलं तर पुढे एम यायला पाहिजे, इथं हू इज आलं, वाक्य चुकलंय. इट इज मी येत नाही, वाक्य संपलंय घेतं, नाही, इथं पुढं आलंय, त्यामुळे इट इज आय पाहिजे. इट इज आय बरोबर आहे, हू इज नाही, हे पण चुकीचं आहे, म्हणजे ओनली हे आपलं उत्तर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 जे आहे आपलं बरोबर आलेलं आहे. चला 83 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण काय म्हणतोय. मॅच द वर्ड्स फ्रॉम ए विथ देअर करेक्ट मिनिंग फ्रॉम बी. ए सोबत आपल्याला बी जोडायचा आहे. आता बघा ॲनिलेट, आता ॲनिलेटचा अर्थ काय माहिती आहे का, एखादी गोष्ट एकदम काय म्हणू आपण, विनाश करून टाकणं, नष्ट करून टाकणं, त्याला म्हणतो आपण ॲनिलेट, आहे का नाही, की जी अस्तित्वातच ठेवायची नाहीये. तर ॲनिलेटचा बघा, वन हू वॉक्स इन स्लीप, झोपेमध्ये जो चालतो काय असतो, तो सॉम्नॅम्बुलिस्ट असतो, आहे का नाही. सोमना म्हणजे झोप. वन इनकॅपेबल ऑफ बिंग टायर्ड नाही, द स्टेट ऑफ रिमेनिंग नाही, आणि टू डिस्ट्रॉय राईट. ए ला आपला ऑप्शन जो आहे का नाही तो 4 असला पाहिजे, आहे का नाही. ए ला 4 ऑप्शन बघा, ए ला फर्स्ट येणार आहे का नाही, ए ला 4 हा येऊ शकतो. ठीक आहे. नंतर ए ला 2 येणार आहे का नाही, ए ला 4 राईट हा पण येऊ शकतो. म्हणजे 2 आणि आपलं 3 आणि 4 मध्ये आपल्याला उत्तर शोधायचं आहे. चला पुढे बघू आपण काय म्हणतंय बघा. बी सेलिबसी. आता सेलिबसी म्हणजे काय, ब्रह्मचर्य बरं का. सेलिबसी म्हणजे काय असतं, ब्रह्मचर्य. ब्रह्मचारी लोक असतात का नाही, जे लग्न करत नाहीत वगैरे, त्याला काय म्हणतो आपण, सेलिबसी. ठीक आहे. आता सेलिबसी, मग बघा इथं ब्रह्मचर्य किंवा लग्न न केलेला. वन हू वॉक्स इन अ स्लीप नाही, वन इनकॅपेबल ऑफ बिंग टायर्ड नाही, द स्टेट ऑफ रिमेनिंग अनमॅरिड राईट, जे लग्न करत नाहीत ते, म्हणजे बी चा आपल्याला थर्ड आलं पाहिजे. बी चा सेकंड हा गेला म्हणजे डायरेक्ट उत्तर आलंय आपलं ऑप्शन नंबर 4, बी ला थर्ड आलाय बघा. चला सी चं बघू आपण काय म्हणतंय. इनडिफटिगेबल, याच्यामध्ये फटिक शब्द आहे बघा. फटिक म्हणजे काय, कंटाळा, आहे का नाही, आळस, कंटाळा, त्याला म्हणतो आपण फटिक येणं. मग इनडिफटिगेबल म्हणजे काय, ज्याला आळस वगैरे येत नाही असा तो, म्हणजे काय असणार आहे, वन हू वॉक्स असणार आहे का नाही, वन इनकॅपेबल ऑफ बिंग टायर्ड बरोबर, हे ऑप्शन असणार आहे. आणि सोमनाबुलिस्ट, सोमना म्हणजे काय, झोप बरं का, लक्षात घ्या. सोमनाबुलिस्ट म्हणजे काय, झोपेमध्ये जो बोलतो, जो झोपेमध्ये जो चालतो तो सोमनाबुलिस्ट. त्यामुळे ह्याचं उत्तर येणार आहे वन हू वॉक्स इन स्लीप. तर सोमना म्हणजे काय, झोप असते. ठीक आहे. अशा प्रकारे ऑप्शन नंबर 4 जे आहे का नाही ते आपलं बरोबर आहे. चला पुढचं बघूया आपण. 84 नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. फाइंड आउट द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. व्हाय आर यू, काय विचारलं त्यांनी बघा, व्हाय आर यू हँगिंग बॅक, तू का हँगिंग बॅक करतोयस. यू सिंग ॲज वेल ॲज एनीवन एल्स, दुसरे जसे गाणे गातात तसं तू पण गातोस, मग तू स्वतःला कशाला थोडंसं हेजिटेट करतोय, आहे का नाही, संकोच का ठेवतोय, स्वतःला का थोडंसं मागे घेतोय, असा त्याचा अर्थ आहे. मग हँगिंग बॅकचा बघा, टू हेजिटेट टू प्रोसीड बरोबर आहे, तू स्वतःला हेजिटेट का करतोय, संकुचित का ठेवतोय, स्वतःला मागे का घेतोय. टू रिपीट करायचंय का नाही, टू कम्प्लीट यायचंय का नाही, टू ब्रेक द व्हॉइस, आवाज ब्रेक करायचा का नाही, तर ऑप्शन नंबर 1 इथं बरोबर आहे. चला पुढचा पाहूया.
व्हिच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज एक्सप्रेस बाय द सेंटेन्स अबव, वरील वाक्यामध्ये कोणती कंडिशन सांगितली. चार प्रकारच्या कंडिशन असतात, प्रेझेंटच्या 4 आहेत आणि पास्टच्या 4 आहेत. प्रेझेंट मध्ये जी पहिली कंडिशन आहे रिअल कंडिशन आहे, दुसरी जी आहे ते झिरो कंडिशन युनिव्हर्सल कंडिशन आहे. सिंपल पास्ट कंडिशनला आपण म्हणतो की अनरिअल कंडिशन आहे किंवा अनलाइकली कंडिशन आहे. आणि चौथी कंडिशन परफेक्ट पास्ट आहे, ज्यालाच म्हणतो आपण परफेक्ट गोष्टी सगळ्या ठेवणं. कशा असतात, इम्पॉसिबल कंडिशन असते, अनफुलफिल कंडिशन असते. ठीक आहे, मग बघा इफ आय हॅड विंग्स, इफच्या पुढे आय हॅड विंग्स, आयच्या पुढे फक्त हॅड आहे म्हणजे सिंपल पास्ट आहे. मग सिंपल पास्ट कंडिशन म्हणजे कशी असते, इम्प्रॉबेबल असते किंवा काय म्हणू आपण त्याला अनलाइकली असते, अनरिअल असते. आय वुड कम आहे का नाही, वुड कम म्हणजे सिंपल पास्ट वाली कंडिशन आहे. इम्पॉसिबल असते का, ही तर परफेक्ट पास्ट वाली झाली. प्रॉबेबल ही तर आपली प्रेझेंट वाली झाली. इम्प्रॉबेबल राईट हे बरोबर आहे. आणि लाईकली कंडिशन ही पण प्रेझेंट कंडिशन झाली. तर ओनली बी हे आपलं उत्तर असणार आहे. डी ओनली नाहीये, ए ओनली नाही, बी ओनली कुठे, ऑप्शन नंबर 4 मध्ये इथं दिलेला आहे. चला पुढचा क्वेश्चन पाहू. 86 नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. Select the idiom that means to try to achieve something that is difficult or unlikely. आहे का नाही, अशी गोष्ट करणं की जी मिळवणं अवघड आहे असा त्याचा अर्थ आहे. बघा टू ट्राय टू अचीव्ह आहे का नाही, ट्राय करणं, काय करणं, टू अचीव्ह करणं. बघा हे ट्रायच्या पुढे नेहमी इन्फिनिटी येतं बरं का. ट्राय टू अचीव्ह, ट्राय टू प्ले, ट्राय टू कम, समथिंग दॅट इज डिफिकल्ट ऑर अनलाइकली, जी गोष्ट कठीण आहे ती मिळवण्याचा प्रयत्न करणं. सॉरी. मग बघा इथं टर्न ओव्हर अ न्यू लीफ म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची नवीन सुरुवात होणं आहे का, इथं अर्थ तो नाहीये आहे का नाही. त्याच्यानंतर दिलंय बघा काय म्हणतं इथं, थ्रो इन द टॉवेल, टॉवेल मध्ये फेकणं म्हणजेच काय, हार स्वीकारणं. जसे ते बॉक्सिंग वाले असतात का नाही, मग एखाद्या बॉक्सिंग वाल्यानं समजा दुसऱ्याला मारला गुद्दा आणि तो जाऊन टॉवेल मध्ये पडला म्हणजे पलीकडे जाऊन पडला, त्याचा अर्थ काय हो, हारला तो, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बीट द डेड हॉर्स म्हणजे काय, आता जर का एखाद्या मेलेल्या घोड्याला मारतोय आपण, काय उपयोग आहे का नाही. मग निरुपयोगी गोष्ट करणं, निरुपयोगी काहीतरी एखादी गोष्ट करणं, त्याला म्हणायचं बीट द डेड हॉर्स. हा पण नाहीये, ऑप्शन नंबर 4 रीच फॉर द स्टार. स्टार म्हणजे काय, तारे वगैरे. मग ताऱ्यांपर्यंत पोहोचणं किंवा ताऱ्यांना हात लावणं शक्य आहे का, नाही. म्हणजे ही इथं आन्सर आहे. टू अचीव्ह समथिंग आहे का नाही, ट्राय टू अचीव्ह समथिंग दॅट इज डिफिकल्ट, अशा गोष्टी करणं की जे भेटणं अवघड आहे, म्हणजेच रीच फॉर द स्टार्स. ऑप्शन नंबर 4 इथं बरोबर आहे. दोज हु आर डॅश इन द आर्ट ऑफ फ्लॅटरी, फ्लॅटरी म्हणजे काय, खुशामत करणं, स्तुती करणं. मेक अ रॅपिड प्रोग्रेस इन देअर लाईफ, आणि ते काय करतात, स्वतःच्या आयुष्यामध्ये रॅपिडली म्हणजे एकदम फास्ट एकदम प्रोग्रेस करतात. सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू मेक द सेंटेन्स मिनिंगफुल. मग मिनिंगफुल आपल्याला सेंटेन्स इथं फिलिंग द ब्लँक भरायची आहे. दोज हु आर असे लोक की जे आर्ट ऑफ फ्लॅटरी म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. कशामध्ये, फ्लॅटरी, खुशामत करण्यामध्ये, त्या कलेमध्ये एक्सपर्ट आहेत. मग जो कलेमध्ये एक्सपर्ट असतो का नाही, तर त्याला काय म्हणतात, ॲडेप्ट. ॲडॉप्ट म्हणजे काय, दत्तक घेणं आहे का नाही. ॲडॉप्ट म्हणजे काय, दत्तक करणं. नंतर ॲडॉप्ट म्हणजे काय, जुळून घेणं आहे का नाही, ॲडॉप्टेशन. एखाद्या काय म्हणू आपण, आजोबाच्या कंडिशनला ॲडॉप्ट करतो आपण. आणि इथं आहे ॲडेप्ट, हे आपलं परफेक्ट उत्तर आहे. ॲडेप्ट म्हणजे काय, एखाद्या कलेमध्ये काय म्हणू एक्सपर्ट असणं. आणि अबाउट तर बिलकुल नाही. ऑप्शन नंबर 2 जे आहे का नाही, इथं आपलं बरोबर आहे. चला पुढचा क्वेश्चन आहे 88 नंबरचा. काय म्हणतोय, फाइंड आउट द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम इन द गिवन सेंटेन्स. अनलेस अ पोएट इज इन हिज एलिमेंट ही कॅन नॉट राईट गुड पोएट्री. म्हणजे जोपर्यंत एखादा कवी इन हिज एलिमेंट, त्याच्या एलिमेंटमध्ये राहत नाही, तोपर्यंत तो एखादी चांगली कविता बनवू शकत नाही. बरोबर आहे, कारण का एखादा कवी जो आहे का नाही, त्याच्या मूडमध्ये आला तरच तो कविता बनवू शकतो. असा आर्टिफिशियल कविता बनवता येत नसतात आहे का नाही. मग इथं इन हिज एलिमेंट ह्याचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. इन हिज होम, त्याच्या घरी असल्यासच कविता बनवू शकतो का नाही. इन हिज जॉब, त्याच्या जॉबवर असल्यास बनवू शकतो का नाही. इन हिज येणार आहे का नाही, तर लक्षात घ्या इन द राईट मूड, त्याच्या राईट मूडमध्ये असेल तरच तो बनवू शकतो. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इथं बरोबर आहे. चला पुढचं बघू आता. 89 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. आपल्याला प्रोनाउन वरती प्रश्न आहे आणि त्याचे प्रकार विचारलेत की डेमॉन्स्ट्रेटिव्ह कोणता, डिस्ट्रीब्युटिव्ह कोणता वगैरे. आता बघा पहिला प्रकार सांगितलं त्यांनी डेमॉन्स्ट्रेटिव्ह. डेमो देणं म्हणजे काय, हातवारी करून दर्शवणं. जसं आपण एखाद्या शॉपमध्ये वगैरे गेलो की ते डेमो करून दाखवतात आपल्याला की बाबा हे त्याचा चार्जर आहे, हा कॅपॅसिटर आहे वगैरे नाही का. तर डेमो म्हणजे काय, हातवारी करून दर्शवणं. धीस दॅट, हे आहे ते आहे. मग धीस दॅट वगैरे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन असतात. मग डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन बघा, माय सेल्फ आहे का, वॉट आहे का नाही, हे धीस दॅट. म्हणजे पहिल्याला ए ला आपला ऑप्शन 4 पाहिजे. ए ला 3 हा ऑप्शन गेला, ए ला 2 हा गेला, ए ला जो आहे 4 बरोबर हा येऊ शकतो, ए ला 4 हा पण येऊ शकतो. चला पुढचं बघूया. एम्फेटिक प्रोनाउन. आता एम्फेटिक प्रोनाउन किंवा रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजे काय, सेल्फ वाले, माय सेल्फ, हिम सेल्फ आहे का नाही, हे एम्फेटिक किंवा रिफ्लेक्सिव्ह असतात. इथं बघा माय सेल्फ, हिम सेल्फ राईट म्हणजे बी ला आपला फर्स्ट आलं पाहिजे. बी ला बघा फर्स्ट म्हणजे हे बरोबर दिसतंय, बी ला थर्ड गेला म्हणजे ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पुढं
इंटरोगेटिव्ह म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो, व्हॉट, वेअर, विच, वेन. मग बघा इथं इंटरोगेटिव्हला काय येणार आहे, सेकंड वाला. आणि इनडेफिनाइट ज्याच्यामध्ये नक्की आपल्याला सांगता येत नाही, समबडी, समवन, आहे का नाही. म्हणजे इथं बघा दिलंय काय दिलंय, एनीवन, एव्हरीबडी, कोणी असू शकतो. इथं एनीवन, समबडी वगैरे आपल्याला नक्की सांगता येत नाही कोण येतो. त्यामुळे आपलं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 2 जो आहे तो बरोबर दिसतोय. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. आयडेंटिफाय द रॉंगली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग वर्ड, आहे का नाही. खालीलपैकी कोणतं आपल्याला चुकीचं स्पेलिंग दिलंय ते ओळखायचं आपल्याला. आता बघा पहिलं जे दिलंय त्यांनी ऍक्सेप्ट, ऍक्सेप्ट म्हणजे काय, स्वीकारणं, आहे का नाही. तर बरोबर दिसतंय ACCEPT. अँशियन नाही, अँशियन ENT असतं, बरोबर आहे का नाही. तर ANT दिलंय त्यामुळे हा आपला चुकीचा आहे, रॉंगली स्पेल्ड हाच आहे आपला. अट्रॅक्ट बरोबर दिसतोय ATTRACT. आणि अराईव्ह पोहोचणं हे सुद्धा बरोबर दिसतोय. म्हणजे फक्त हा B नंबरचा चुकीचा आहे आणि आपल्याला रॉंगली स्पेल्ड विचारलंय, तर B ओनली ऑप्शन नंबर बघा 4 आपला इथं बरोबर आहे. चला पुढचा पाहूया आपण काय म्हणतोय तो. आयडेंटिफाय ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स, करेक्ट सेंटेन्स आपल्याला सांगायचा आहे. इथं दिलंय बघा त्यांनी, ही इज द मॅन हुम वी ऑल रिस्पेक्ट, की हा तोच माणूस आहे ज्याला आम्ही रिस्पेक्ट करतो. आता बघा, आता इथं इट इज द मॅन असं त्यांनी दिलंय, आहे का नाही. आणि पुढे दिले बघा वी ऑल रिस्पेक्ट. आता वी सब्जेक्ट झाला, ऑल, वी ऑल सब्जेक्ट झाला, रिस्पेक्ट वर्ब झालं, आम्ही रिस्पेक्ट करतो. मग इथं काय ऑब्जेक्ट मिसिंग आहे, ऑब्जेक्ट म्हणजे काय, हुम असतो, आहे का नाही. ऑब्जेक्ट म्हणजे काय, हुम असतो. सब्जेक्ट मिसिंग असता तर हु आला असता, इथं ऑब्जेक्ट मिसिंग आहे म्हणून इथं हुम, म्हणजे हे जे आहे का नाही ए एकदम बरोबर आहे. मग ए जिथं नाही ते काढून टाका, इथं आहे. म्हणजे सेकंड नंबरचा जो आहे का नाही ऑप्शन तो निघून गेलेला आहे. पुढं आय डोंट नो वाय शी लाईक डॉग, आहे का नाही. आय डोंट नो मला माहिती नाही, वाय शी, आता शी म्हणलं की तर लाईक्स यायला पाहिजे कारण सिंग्युलर आहे त्यामुळे लाईक दिले त्यामुळे हा ऑप्शन गेलाय. म्हणजे बी ऑप्शन तर एकदम चुकीचा आहे. AB येणार नाहीये, ठीक आहे. नंतर AC येऊ शकतं किंवा ED. पुढचं ही इज एंडिवर्स, एंडिवर्स म्हणजे काय, प्रयत्न. आता एंडिवर्स अनेक वचन आहे, नीड्स इथं डज येणार नाही, इथं नीड पाहिजे त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन गेलेला आहे. गिव्ह मी सम फूड, आहे का नाही, मला काही फूड दे. विच, आता विच कोणासाठी येतं, जे निर्जीव वस्तू आहेत. आता फूड निर्जीव गोष्ट आहे. विच आय मेट म्हणजे वाक्य हे बरोबर आहे. A आणि D बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बघा हे A आणि D, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. 4 नंबरचा इथं चुकीचा आहे. चला 92 नंबरचा क्वेश्चन पाहू आपण पुढचा. फाइंड द करेक्ट सिनोनिम फॉर द वर्ड ट्रँक्विल. आता ट्रँक्विल म्हणजे काय, शांत, आहे का नाही. ट्रँक्विल म्हणजे काय, शांत. कसं लक्षात ठेवाल, तरंग, एकदम शांत तरंग आपल्याला ऐकू येतात बघा. ज्या काही शांत म्युझिक असतं का नाही इन्स्ट्रुमेंट, तर ट्रँक्विल म्हणजे काय, एकदम शांत तरंग म्हणू आपण त्याला, आहे का नाही. शांतीच्या तरंगा म्हणू आपण त्याला, बेवज म्हणू आपण त्याला. तर ट्रँक्विल म्हणजे काय, एकदम शांत. मग एजिटेटेड असणार आहे का, नाही. अँग्री, रागात असणार आहे का, नाही. क्वाइट, आहे का नाही, क्वाइट प्लेस म्हणतो आपण त्याला, शांत. डिस्टर्ब असतं का, नाही. तर ऑप्शन नंबर 3 आपलं बरोबर आहे. पुढचं फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग मॅचेस. खालील जे आहे का आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. बघा मॅच द फॉलोइंग मध्ये भरपूर प्रश्न विचारले आहेत तिथं त्यांनी. काय म्हणते बघा, पहिलं अल्टार आणि अल्टर, जरा फार थोडेसे सेम शब्द दिलेत. आता अल्टार म्हणजे काय, जिथं पूजा वगैरे केली जाते का नाही, तो असा काय म्हणू आपण त्याला, उंबरठा वगैरे असतो त्याला अल्टार म्हणतात. तर आणि अल्टर म्हणजे काय, अल्टर म्हणजे दुसरा, आपण अल्टर करून आणतो बघा, आपली जे कपडे वगैरे असतात अल्टर करून आणतो, किंवा अल्टर इगो असतो. अल्टर म्हणजे काय, दुसरा, अल्टरनेट, आहे का नाही. अल्टरनेट म्हणजे काय, दुसरा. मग आपण बदली करून देतो की नाही, म्हणतो अल्टरनेट दुसरा काहीतरी ऑप्शन दाखवा. अल्टरनेट म्हणजे काय, दुसरा, बदलून दुसरा. अल्टर म्हणजे काय, जे आपण पूजा वगैरे करतो, ते यज्ञ वगैरे करतो नाही, त्याचा उंबरठा असतो. तर अल्टरचा अर्थ बघा, प्रिटेन्स असणार आहे का, फॉल शो असणार आहे का, दिखावा असणार आहे का, नाही. प्लेस ऑफ वर्शिप, राईट. एला जे आहे का नाही सेकंड ऑप्शन आला पाहिजे. एला फर्स्ट चुकीचा आहे, एला सेकंड येऊ शकतो हा, एला सेकंड हा येऊ शकतो, एला चौथा हा गेलेला आहे. ठीक आहे, चला पुढे बघू आपण काय म्हणताय. अल्टर, अल्टर म्हणजे काय तुम्हाला सांगितलं, चेंज, आहे का नाही, बदलून दुसरा. इथं टू चेंज म्हणजे बी ला ऑप्शन 3 आला पाहिजे. बी ला बघा 3 म्हणजे हा बरोबर दिसतोय. नंतर बी ला फर्स्ट म्हणजे गेला, म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर आलाय. आता सी अफेक्शन, अफेक्शन म्हणजे काय, प्रेम, आहे का नाही, लव अफेक्शन म्हणतो आपण त्याला, ऑप्शन नंबर 4. आणि अफेक्टेशन हे वेगळे बरं का. अफेक्टेशन म्हणजे काय, ढोंगी, दिखावा करणारा, त्याला म्हणतो अफेक्टेशन. तर असं म्हणू आपण की एखादा व्यक्ती काहीतरी ढोंग करतोय, काहीतरी दिखावा करतोय, तो अफेक्टेशन करतोय. चला पुढचा क्वेश्चन पाहू. 94 नंबरचा क्वेश्चन आहे. काय म्हणतोय बघा, द पॉलिटिशियन रिस्पॉन्स टू द accusation simply beg the question and fail to provide a clear answer. What does the phrase to beg the question mean? आता to beg the question म्हणजे काय असतं माहिती आहे का, की एखाद्या मुद्द्याला बगल देणं, म्हणजे मेन मुद्द्यावर न लक्ष देता काहीतरी दुसरंच काहीतरी सांगणं, त्याला म्हणायचं टू बेग द क्वेश्चन, आहे का नाही. मूळ मुद्द्याला बगल देणं. इथं काय करतोय हा जो पॉलिटिशियन आहे बघा, काय करतोय, तो मेन मुद्द्याला न जाता काहीतरी त्याला बगल देतोय, दुसरंच म्हणतोय. टू द accusation simply beg the question असा त्याचा अर्थ
अर्थ आहे का नाही, तेच विचार आपल्याला टू बेक द क्वेश्चन ह्याचा मिनिंग काय असं त्यांनी विचारले बघा. टू आस्क फॉर अ फेवर ऑफ असिस्टंट म्हणजे फेवर द्या म्हणताय का असिस्टंटला मदतीला नाही. टू अवॉइड आन्सरिंग करतोय का नाही. टू मेक अ लॉजिकल फॅलसी बाय अज्युमिंग द कन्क्लुजन इन प्रिमाइस म्हणजे काय अगोदरच काहीतरी गृहीत धरून तो काहीतरी फाटा फोडतोय है का नाही एखाद्या गोष्टीला, म्हणजे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. टू क्वेश्चन समवन्स ऑथॉरिटी है का नाही, कोणत्या ऑथॉरिटीला क्वेश्चन करतोय का नाही, ऑप्शन नंबर 3 इथं बरोबर आहे. आता शेवटचा आपण क्वेश्चन घेऊया, कारण का 96 to 100 जे आहेत का नाही तर ते आपले पॅराग्राफ वरती प्रश्न आहे जे की आपल्याला स्वतःला सोडवायचे असतात. मग हा शेवटचा क्वेश्चन घेऊन आपण थांबूया बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स, बरोबर सेंटेन्स ओळखा असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. काय म्हणते बघा इथं, हर वर्क इज सुपिरियर दॅन. आता लक्षात घ्या ज्यावेळेस आपण सुपिरियर ज्युनियर वगैरे म्हणतो इथं दॅन येत नाही, इथं टू यायला पाहिजे. काय तर सुपिरियर टू, सिनियर टू, ज्युनियर टू असं यायला पाहिजे. त्यामुळे सुपिरियर दॅन येणार नाही, त्यामुळे ए नंबरचा ऑप्शन आहे का नाही तो चुकीचा आहे. मग ए नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे, तर करेक्ट सेंटेन्स मध्ये आहे का नाही जिथं ए आहे तो काढून टाका. हा पण गेला, हा पण गेला, राहिला आता बी आणि सी. म्हणजे बी तर बरोबर असेल, सी बघावं लागेल. बी बघा, दिस फोटोग्राफ इज द बेटर ऑफ द टू. आता गुड नाही तर बेटर घेतलंय, का घेतलं कारण का ऑफ द टू म्हणलंय. मग जर का दोघं जण असतील तर कंपॅरिझन असतं, पॉझिटिव्ह डिग्रीसाठी किमान एक पाहिजे, कंपॅरेटिव्ह मध्ये 2. मग दोघं जण असतील तर इथं बेटर, गुडचं बेटर व्हायला पाहिजे. त्यामुळं बी ऑप्शन इथं बरोबर आहे, म्हणजे दोघांपैकी तो बेटर आहे असं आपल्याला म्हणायचंय. पुढं, दिस लिटल गर्ल इज बेटर दॅन क्लेवर. आता बघा इथे एक नियम आहे की जर का एकाच व्यक्तीचे 2 गुणांमध्ये तुलना करायची, म्हणजे आपल्याला असं सांगायचंय की बाबा ह्या गुणापेक्षा हे गुण जास्त आहे का नाही, किंवा ती जास्त हुशार आहे उंच असण्यापेक्षा. मग आपण इथं काय करतो की जे 2 गुण सांगितले, जसं की बघा इथं द गर्ल इज बेटर दॅन आहे का नाही, इथं बेटर नाही, इथं काय पाहिजे लक्षात घ्या, मोर गुड यायला पाहिजे. काय यायला पाहिजे इथं, मोर गुड. खरं तर गुड, बेटर, बेस्ट असतं, परंतु ज्यावेळेस आपण एकाच व्यक्तीच्या 2 गुणांची तुलना करतो, एक गुण जास्त आहे दुसरा गुण कमी असं सांगायचं असतं, त्या ठिकाणी आपल्याला पहिला जो गुण असतो का नाही तर त्याला मोर गुड, मोर टॉल असंच घ्यायचं असतं आहे का नाही. आपण काय करतो, टॉल, टॉलर, टॉलेस्ट, स्मार्ट, स्मार्टर, स्मार्टेस्ट करतो, परंतु इथं मात्र मोर टॉल, मोर स्मार्ट असंच आपल्याला घ्यायचं असतं. आणि पुढचं दॅन क्लेवर हे बरोबर आहे, फक्त बेटर हे चुकीचं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी पण चुकीचा आहे. तर करेक्ट सेंटेन्स ओनली बी येणार आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इथं बरोबर आहे. अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांचं आहे का नाही, हे पॅराग्राफ वरती प्रश्न असतात, ह्याचे उत्तर आपल्याला स्वतः सॉल्व्ह करायचे असतात. तर हे सगळे प्रश्नांचे उत्तर आपण इथं घेतलेत, म्हणजे जवळपास सगळे 45 क्वेश्चन जे आहेत का नाही त्याचा आन्सर आपण सगळं क्लिअर केलेलं आहे. आता बघा जर का अशाच प्रकारचं तुम्हाला ग्रामर आणि वॉकॅब्युलरी शिकायची असेल तर फक्त आणि फक्त 99 रुपयांमध्ये 80+ व्हिडिओ 1 महिन्याच्या व्हॅलिडिटी सही तुम्हाला इथं भेटणार आहे. जर का ही बॅच जॉईन करायची तर हा व्हॉट्सअप नंबर आहे, ह्याच्यावरती फक्त हाय असा मेसेज करा, तुम्हाला बॅचची लिंक भेटून जाईल. आणि जर का हाच कंटेंट सेम लेक्चर सगळे जर का तुम्हाला 12 महिन्यासाठी पाहिजे असतील, कारण का 1 महिन्यासाठी 99 आहे, 12 महिने पाहिजे असेल सेम बॅच तर तुम्हाला 999 रुपये भेटणार आहे. आणि जर का तुम्ही ज्ञानदीपचे स्टुडंट असाल तर फक्त 399 मध्ये तुम्हाला ही बॅच भेटेल. ह्यासाठी तुम्हाला 9011 आणि 9356 हे जे 2 नंबर दिसत आहेत ह्याच्यावरती कॉल करायचा आहे. तुम्ही जर ज्ञानदीपचे स्टुडंट असाल तर तुम्हाला म्हणजे कोणती 100 रुपयाची जरी बॅच घेतली असेल तुम्ही याच्यापूर्वी, तर तुम्हाला हीच बॅच 12 महिन्याची 999 ची बॅच फक्त 399 रुपये मध्ये तुम्हाला भेटून जाईल. तर ते कुपन तुम्ही हे जे 2 नंबर आहेत त्याच्यावरती कॉल करून घेऊ शकता. आणि अदर स्टुडंट आहेत त्यांना 1 महिना किंवा 12 महिन्याचं पाहिजे असेल तर तुम्ही 1 महिन्याच्या बॅचच्या लिंकसाठी ह्या नंबरवरती कॉल करू शकता. 12 महिन्याची पाहिजे असेल तर ह्या 2 नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. आणि बघा अशाच प्रकारे आपल्या वेगळ्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत कंबाईनच्या, त्या पण तुम्ही जॉईन करू शकता. जसं की आपण पुण्यामध्ये इथली जी आपली ब्रांच आहे, मेन ब्रांच आहे, तिथं आपली 12 जानेवारी पासून ही बॅच सुरू झालेली आहे कंबाईन मध्ये. त्यामध्ये प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं कव्हर केलेल्या आहेत. तर तुम्हाला मेंटरशिप सगळ्या गोष्टी इथं भेटणार आहेत. ही बॅच 12 जानेवारीला सुरू झाली, ती पण तुम्ही जॉईन करू शकता. त्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर इथं डिसेंबर मध्येच आपली बॅच सुरू झाली आहे, तिथं पण तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तिथं नंबर पण दिलेत बघा, ह्या नंबरवरती तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता. आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन स्वरूपामध्ये आणि नाशिकला पण आपण बॅच सुरू केल्यात. जी नाशिकची बॅच आहे ती 8 डिसेंबर पासून सुरू झाली आहे आणि ऑनलाईन स्वरूपाची बॅच सुद्धा आपली जी आहे का नाही तर ती 12 जानेवारी पासून सुरू झाली आहे. तर तुम्ही नक्की बॅच जॉईन करा. ह्या बॅच मध्ये प्रिलिम, इंटरव्ह्यू आणि मेन्स ह्या सगळ्या गोष्टी इथं आपण कव्हर केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण कंबाईन गट क 2023 चा जो पेपर आहे तो पूर्णपणे व्यवस्थित डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, आपण इथेच थांबूया, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.